मराठी ही मी शाळेमध्ये शिकलेली आहे. माझी घरची बोलीभाषा ही घिसाडी आहे. आणि जेव्हा तुमच्यासारख्यांना न कळावं, तुमच्यासारख्यांना कधी कधी शिव्या द्याव्या, तर आम्ही आळशी पारशीमध्ये पण बोलतो, ज्याला आम्ही आमची सिक्रेट लँग्वेज म्हणतो, सांकेतिक भाषा म्हणतो. तर आपण आपल्या ॲग्रीमेंटनुसार पुढे जाऊया आणि जेवढं शक्य होतंय तेवढा संवाद जो आहे तो करूया. युवांना तुम्ही एकमेकांना वसतिगृहात भेटतच आहात, तर आपापसात चर्चा माझं निवेदन असेल की सभागृहातून बाहेर पडल्यावर आपण करूया. किमान 2 मुद्द्यांवर, की एखादा मुद्दा नाही पटला, लयच बकवास होता, आणि एखादा मुद्दा पटला आणि एखादा मुद्दा तो डोक्यावरूनच गेला. कारण का या लोकांनी 1 तास जे आहे ना एवढं वातावरण केलं की मीच विचारात पडले कोण आहे दीपा पवार, कळतंय, मीच विचार करते की बाबा कोण आहे ही बाई. तर तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारते, आपण इंटरॅक्शनने सुरुवात करूया. की तुम्हाला जर एखादा पॅराग्राफ लिहायचा असेल, एक 4 ओळी लिहायचा असेल, तर सगळ्यात पहिला कोणत्या गोष्टीची गरज आहे? पेन? हा, विचारांची? माझा व्हिडिओ बघून आले की काय तुम्ही? नाही. मी हा प्रश्न काल परवा पण एका संवादामध्ये विचारला की बाबांनो, जर कोणत्या 4 लाईन लिहिण्याची तुम्हाला गरज असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिला कोणत्या गोष्टींची गरज आहे? आणि बघा, वरिष्ठ लोकांना, युवकांनी बरोबर उत्तर दिलं. तिकडे सगळे सामाजिक कार्यकर्ता होते आणि त्यांनी सांगितलं पेनाची गरज आहे. पण गरज आहे विचारांची. आणि तुम्हाला सांगताना मला आनंद आणि दुःख दोन्ही बरोबर होतं की या सामाजिक हायरार्कीमध्ये बाई विचार करू शकते, बाई विचार करते, ती विचार मांडू शकते, ती विचार लिहू शकते. या प्रकारचं वातावरण या धुळीत माखलेल्या समाजाच्या आजूबाजूला नव्हतं. खरं तर लातूरकर माझ्यावर जरा जास्तच प्रेम करतात इतर जिल्ह्यांपेक्षा. आणि मी नेहमी सांगते की आमच्यासारखे लास्ट बेंचर्स सोबत आहात ना. इकडे बरीच जण वसतिगृहात आणि कॉलेजेसमध्ये जातात आणि कॉलेजच्या लास्ट बेंचवर बसणं आता ट्रेंड झालंय. कूल वाटतं की आम्ही लास्ट बेंचर. पण आमच्या वेळेच्या जनरेशनला खूप अनडिग्निफाईड वाटायचं, गैरअस्मितेचं वाटायचं. आता मी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विचारते तर बोलतात लास्ट बेंचर कूल, मस्ती करायला भेटते. आम्हाला गैरसन्मानाचं वाटायचं जेव्हा आम्ही लास्ट बेंचवर बसायचो. मला शाळेची हिस्ट्री नाही सांगायची, मला हे सांगायचंय की आज तुम्ही ज्यांना ऐकताय, आम्ही समाजाचे लास्ट बेंचर्स आहोत. यांना होमवर्क येत नाही, यांना अभ्यास येत नाही, हे खूप मस्ती करतात, वर्गात काही चोरीला गेला असेल तर यांनीच घेतलं असेल, आहे की नाही, छेडछाड झाली असेल तर यांनीच केली असेल, असे प्रिन्सिपल, शिक्षक सगळे मिळून ठरवतात. 10वीची परीक्षा होते, कधी कधी लास्ट बेंचर 8वी, 7वी, 4थी, 5वी पर्यंत पण पोचत नाही. आणि एखादा पोचलाच 10वीला आणि नापास झाला तर संपूर्ण शाळेला लक्षात राहतं, अरे तू लास्ट बेंचवर बसायचा ना, तू नापास झाला. तशीच भटक्यांची स्थिती थोडीशी समाजामध्ये आहे. भटके लास्ट बेंचर्स आहे. मस्ती केली कोणी? भटक्यांनी. आता भटके तुम्हाला कळणार नाही, काही जे माझ्या सोबतचे साथी आहेत त्यांना कळेल. तर तुम्ही बघितलं असेल की रस्सीवर खेळ दाखवणारी लोक, चिंध्या विकणाऱ्या बाया, मेळ्यामध्ये तुम्हाला खूप हसू फुटतं, ते 5 रुपये 10 रुपये घेऊन हातावर टॅटू काढून देतात त्या बाया, बरोबर आहे. बैलाचा खेळ दाखवणारे नाथपंथी, आणखी असे बरेच समुदाय, घरी घरी येऊन केस गोळा करून घेऊन जाणारे, कधी कधी पोपट पिंजऱ्यामध्ये घेऊन तुमचं भविष्य सांगणारे, असे अगणित समुदाय आहेत जे भटक्या विमुक्तांमध्ये येतात. अगणित म्हणण्यापेक्षा भारतामध्ये 201 प्रकारच्या जनजाती आहेत असा आपण अंदाज लावू शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये साधारण 40 ते 41 प्रकारच्या जनजाती आणि जमाती आहेत असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला थोडा रियालिटी चेक देण्यासाठी, कारण मगापासून सगळीजण जे म्हणतात की त्यांनी पोलादी बाया वाचलंय, खरं तर पोलादी बाया ही फक्त माझी ओळख नाहीये. पण मला हे कळलं की साहित्याच्या क्षेत्रात हस्तक्षेप करणं किती गरजेचं आहे. जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा लोकांना कळलं की माझ्या डोक्यात बुद्धिमत्ता आहे. आणि ते पुस्तक रितसर प्रकाशित केल्यावर कळलं की अरे बापरे, लिहिता पण येतं. तर माझा प्रश्न तुम्हाला आहे की आपण ज्ञान नेमकं कशाला म्हणावं? जे प्रकाशित होतं त्याला ज्ञान म्हणावं, जे विकलं जातं त्याला ज्ञान म्हणावं, लोकांपर्यंत मार्केट स्ट्रॅटेजीने पोचतं त्याला ज्ञान म्हणावं, की नैसर्गिकरित्या बाळाला दूध पाजता येतं ते पण ज्ञान आहे की नाही? कसं बाळाला पकडावं, कसं दूध पाजावं हे पण ज्ञान आहे. कळतंय? बाळ रात्री झोपते, त्याची छाती घरघर करते का हे समजून घेणं पण ज्ञान आहे.
किती वेळा डाळ करपली जाते, पण बाहेर बसलेली बाई सांगते, अहो सांगितलेलं ना तुम्हाला लक्ष द्यायला, एवढं पण कळत नाही का? तिला वासावरून कळतं की डाळ करपली आहे, आणि तिकडून 2 मिनिटाच्या अंतरावर बसलेला पुरुष सांगतो, मला कळत नाही का त्यातलं काही, पण तो अज्ञानी ठरत नाही, है की नाही? बाई सतत अज्ञानी ठरत असते, नेहमी अज्ञानी ठरत असते. आणि इकडे बसलेल्या युवतींना, तुम्ही पण त्या गर्दीमध्ये येणार आहेत बरं का, अज्ञानी असण्याच्या, है ना? मी लहानपणापासून एक म्हण खूप ऐकली. सरांनी मला पुढचा प्रश्न नाही विचारला ना, तर त्याचंही उत्तर मी दिलं असतं की का मी इकडे आले, का चाइल्ड मॅरेज होऊन, अर्ली मदरहूड येऊन, 18 वर्षामध्ये आई बनवून, मला 17 वर्षाची मुलगी आहे बरं का, कॉलेजमध्ये तुमच्या एवढी आहे. हो, 17 वर्षाची मुलगी आहे, कारण का माझं चाइल्ड मॅरेज होतं. आता मला 5 वर्षाचं एक लहान लेकरू पण आहे. आणि मग का इकडे? आम्ही 5 बहिणी, आणि घरामध्ये जातीची, पातीची, लांबची, नातेवाईक सगळीजण यायची, आणि जेव्हाही ती यायची ती जेवायची, मटण सगळं खायची, ती चहा वगैरे प्यायची, पण जाताना आईला सांगून जायची, काय ना तुमच्या घरी यायला आम्हाला थोडासा संकोच वाटतो. आणि माझी आई नेहमी हसून विचारायची, का बरं? तर ते म्हणायचे, घरामध्ये माणूस नाहीये, माणूस असता तर मग काय ना थोडं कम्फर्ट वाटतं, तुम्ही सगळ्या बाया आहेत घरामध्ये, तर आम्हाला यायला थोडी लाज वाटते. तर लाजेचा शोध घेण्यासाठी मी इथपर्यंत आले की बाबा कसली लाज वाटते, बाया माणूस नाहीये, बायांचं कुटुंब नाहीये, बायांना लाज नाहीये, बायांना शरम नाहीये, त्यांना ज्ञान नाहीये. हा सगळा लेखाजोखा करण्यासाठी आज मी इथपर्यंत आहे. थोडक्यात जर 4 लाईनीत, माझा बायो इकडे नाहीये, पण तुम्हाला कळावं की पोलादी बायाच्या ऐवजी मी कोण आहे. मी ट्रेनर आहे, मी इंटरनॅशनल नॅशनल जर्नलमध्ये सतत लिहत असते. ते लिखाण एकत्र केलं तर एक 400 पानाचं पुस्तक आणखी एक बनेल. वेगवेगळ्या इंटरनॅशनल नॅशनल मासिकांमध्ये मी ट्रेनर आहे, आणि हजारो ट्रेनिंग्स मी घेतलेल्या आहेत. असा समाजाचा कोणताही घटक नाही ज्यांच्याबरोबर मी प्रशिक्षण केलेलं नाहीये. मग ते ऍडमिनिस्ट्रेशन असो, डॉक्टर असो, वकील असो, पोलीस असो, सफाई कामगार असो, अंगणवाडी असो, युवा असो, महिला असो, ट्रान्सजेंडर असो, सेक्स वर्कर असो, असा समाजाचा कोणताही भाग नाही ज्यांच्याबरोबर मी ट्रेनिंग केलेली नाही. अनुभूती नावाच्या संस्थेची भागदौड मी सांभाळते, त्याला लीड करते, त्याचा एक वेगळा प्रवास आहे. आणि या संपूर्ण 24 वर्षाच्या सामाजिक कार्याच्या कारकिर्दीमध्ये इथपर्यंत आता थोडंसं पायाचं बळ एकत्र केलेलं आहे की आपण संयुक्त राष्ट्रसंघात जाऊन देखील प्रतिनिधित्व करू शकतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे मी कदाचित भटक्यांमधून, आणि भारताच्या 10% लोकसंख्या असणाऱ्या भटक्यांमधून कदाचित एकटी बाई असेल जी संयुक्त राष्ट्रसंघ आणि इंटरनॅशनल लेवलच्या संस्थांमध्ये रिप्रेझेंटेशन करते. आता हे सांगण्याचा थोडासा मोठेपणा आहेच, कारण मोठेपणा मिरवण्याचा अधिकार समाजाच्या ठराविक लोकांना तर नाहीये ना, सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे मी हे लपवणार नाही, थोडासा मोठेपणा करायला काही हरकत नाहीये. इकडे नारी की सहयोग के बिना बदलाव अधुरा आहे, त्याला आता अपग्रेड करण्याची वेळ आली, कारण ते त्यांनी तेव्हा लिहिलेलं. आता आपल्याला सांगावं लागेल की नारीच्या नेतृत्वाशिवाय बदलाव येऊ शकत नाही. कारण सहभाग घेत तर तुम्ही घरं चालवली, पण कधी सांगितलं नाही की घरं तुमच्यामुळे चालतात. क्रिकेटमध्ये एखाद्याने 6 मारला आणि बाईने किचन मधून पीठ मळता मळता विचारलं की काय झालं, 6 मारला का? तर पटकन भाग आवाज होतोय, जात मध्ये तुला काय कळतंय, है की नाही? काय यावेळी कोण निवडून येणार, कोणाला मत देणार, तुला लय कळतं. तर आपल्या समाजाच्या ज्या म्हणी आहेत ना, बघा मन कशी आहे, पायातली चप्पल पायात ठेवावी. तिकडे बाई हा शब्द पण नाही वापरत आपण, बाई या शब्दापेक्षा सन्मानजनक शब्द जो आहे तो चप्पल आहे. त्याच्यामुळे आपण सांगतो की पायातली चप्पल पायातच बरी. बायांची अक्कल कुठे आहे? बुचड्यात आहे. तर मी तुम्हाला सांगते की या सगळ्यांनी खूप सांगितलं की माझ्या वेदना यातना, पण पोलादी बाया हे मी उत्तर देण्यासाठी लिहिलंय, वेदना आणि यातना सांगण्यासाठी नाही. मी यासाठी लिहिलंय ते पुस्तक, आणि मी यासाठी लिहितही असते की बऱ्याच वेळी उपेक्षित आणि वंचित समूहाला यातनापर्यंत लिमिटेड केलं जातं, त्यांना त्यांच्या वेदनेपर्यंत मर्यादित केलं जातं, रडगाणं होतं, आणि मग शिल्लक राहतात नेतृत्वाच्या जागा. मग तुम्ही रडत बसा आणि नेतृत्वाच्या जागा मग आम्ही घेतो. तुम्ही तर खूप दुःखातून आलाय. तर माझा प्रवास उलट आहे की जेव्हा आम्ही हा संघर्ष करत होतो, तुम्ही जर पोलादी बायामधली मीराबाई वाचली, जी नवऱ्याचा अंत्यविधी करताना गावातून वर्गणी एकत्र करत अंत्यविधी करते, पण ती रडत नाहीये त्या गोष्टीला. ती बोलते हे बळकटीचं काम आहे,
मला दाखवा आमच्या आजूबाजूच्या अशा पाटलांच्या बाया, ब्राह्मणांच्या बाया, वरच्या थरातल्या बाया ज्यांनी वर्गणी काढून मयत केली असेल. तर याच्यामध्ये कमीपणा म्हणावा की याच्यामध्ये संघर्ष करण्याची कॅपॅसिटी म्हणावी, तर त्याला आपल्याला त्या दृष्टिकोनातून बघावं लागेल की लास्ट बेंचर्स जेव्हाही फेल होतात, समाजरूपी शाळा सांगते की हे लोक फेल झाले, हे लोक लायकीचे नव्हते, हे लोक काबिल नव्हते, हे लोक त्या योग्यतेचे नव्हते. समाज हे का नाही सांगत की समाजरूपी शाळाच नालायक आहे, ती बेबुनियाद आहे, तिला संरचना नाहीये की त्या शाळेमध्ये सगळीजण शिकू शकतील, वाढू शकतील, खेळू शकतील, बागडू शकतील. ही समाजरूपी शाळा रंगाने का वेगळी करते, धर्माने का वेगळी करते. सापाचे खेळ दाखवणारे नोमॅडिक्स मुस्लिम आहेत बरं का. तर जेव्हा मी पूर्ण महाराष्ट्र फिरत होती आणि भटक्या बायांना विचारत होती, तेव्हा भटक्या बायांनी सांगितलं की त्यांनी मुस्लिम भटक्यांना घरामध्ये राहण्याची जागा दिली जेव्हा बाजूचे सगळे दरवाजे बंद होते. बिल्किस बानूचं तुम्ही नाव ऐकलं असेल. जेव्हा बिल्किस बानूवर गँगरेप झाला आणि ती स्वतःला वाचून पळत होती, तेव्हा एका आदिवासी बाईने तिला मदत केली, तिने तिला सहकार्य केलं. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की पोरींनो, तुम्ही जर इकडे 300च्या संघटनेमध्ये बसला असाल, ही आपली ताकद आहे, ही आपली कमजोरी नाहीये, हे प्लीज लक्षात ठेवा. आपली मैत्री आपली ताकद आहे, पण बायकांना एक नैसर्गिक अधिकार बजावण्यासाठी जागा मिळत नाही की आपण आपली मैत्रीही बजावू शकू, आहे की नाही, की आपण आपली मैत्रीही कंटिन्यू करू शकतो. माझा जोडीदार आहे, तो साताऱ्यातून मुंबईला आला, पण त्याचे सगळे मित्रमैत्रिणींबरोबर संपर्कात आहेत. आपल्यामध्ये किती मुलींना मैत्री या एका नैसर्गिक आपसूक डेमोक्रेटिक होणाऱ्या नात्यासाठी, लोकशाहीवादी हे नाही नातं, रक्ताचं नातं नाहीये, त्याच्यासाठी जागा आहे की नाही. थोडा विचार करूया आपण याच्याबद्दल. आणि पुढचा प्रश्न माझा तुम्हाला असा आहे, मनामध्ये घोळवा, आपण एवढी सगळीजण आहोत तर उत्तरं नाही देता येणार, की का महिला दिन साजरा करायचा. हा प्रश्न नेहमीच विचारतो. मगापासून यांनी जेवढाही वेळ घेतला त्याच्यामध्ये तुम्हाला 10 वेळा आठवण दिली की तुम्ही रील बघता, तुम्ही अमुक करता. पण मी तुम्हाला सांगते की 2011ला दिल्लीमध्ये जो गँगरेप झालेला ना निर्भया नावाने, संपूर्ण आंदोलन युवांनी बघितलेलं, संपूर्ण आंदोलन. JNU, हैदराबाद युनिव्हर्सिटी, विविध कॉलेजची युनिव्हर्सिटी. तर मी म्हणूनच सांगते की संपूर्ण बदलावाच्या प्रक्रियेमध्ये महात्मा फुले जेव्हा विचार करत होते ना सत्यशोधकाचा, तो किशोर वयातच करत होते. सोशल रिफ्लेक्शन त्याचं अडल्टनेस मध्ये आलं. कळते भाषा की त्याचं सामाजिक प्रतिबिंब जे आहे ते प्रौढ झाल्यावर आलं. बाबासाहेब विषमते विरुद्ध काय फॉरेनला गेल्यावरच विचार करायला लागले का, ते त्यांच्या किशोर वयातच विचार करत होते. सावित्री त्यांच्या किशोर वयातच विचार करत होती. तुम्ही तर युथ आहात, कळते. या सगळ्या माणसांनी बदलाची प्रक्रिया जी आहे ती किशोर वयातच आखलेली होती आणि त्याचं बांधकाम हे हळूहळू प्रौढ अवस्थेमध्ये केलं. तुम्हाला मुद्दाम मी पिन टोचते की तुम्ही त्या बांधकामावर चालत आहात का. आम्ही आमच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांशी बोलतो की मी पालक मोठी झाली आणि मला हे सांगायला वयाची 35 वर्ष लागली. कारण का जेव्हाही मला वाटायचं की मी कोणाला सांगू की मी पालक मोठी झाली, लोक माझ्याकडे कोणत्या नजरेने पाहतील, लोक मला किती बहिष्कृत करतील. गैरसन्मानाचं आहे आम्ही भटके आहोत हे सांगणं. पण नंतर कळायला लागलं की अरे बलात्कार करणं गैरसन्मानाचं नाहीये. लोक बलात्कार करतात, बाहेर येतात, त्यांचे सत्कार होतात. जाती विषमता करणं गैरसन्मानाचं नाहीये. वरातीत मारून टाकतात, मिशी ठेवली म्हणून मारून टाकतात, बँजो वाजवला म्हणून मारून टाकतात, ते गैरसन्मानाचं नाहीये. मग ज्या समूहामध्ये येऊन आपण कार्य करतो ते कसं काय गैरसन्मानाचं होऊ शकतं. म्हणून माझा पुढचा प्रश्न आहे की इकडे किती मुली आहेत, फक्त हो की नाही सांगत, की ज्या नाक्यावर उभ्या राहतात. नाक्यावर उभ्या राहतात नाही ना, राहतात का कधी. रस्त्यावर उभ्या राहतात, ऑटोची वाट बघण्याच्या ऐवजी रस्त्याची भीती नाही वाटत. बर, पण बघा खूप मान हलत नाहीये. का सांगते मी माहितीये, महिला दिन हा बायांनी रस्त्यावर उतरण्याचा दिवस आहे. प्लीज अंडरस्टँड, महिला दिन हा बायांनी सगळ्या चाकोऱ्या तोडून रस्त्यावर उतरण्याचा दिवस आहे. की बाबांना आम्ही प्रेग्नंट राहतो हे तुम्हाला कळत नाही तर तुम्ही साक्षर व्हा, पण तुम्ही साक्षर नाहीये म्हणून त्याची पेनल्टी आम्हाला काय भोगायला लावताय. आम्हाला प्रसूती होते, आम्ही बाळाला जन्म देतो हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही कामावरून काढता, तुम्ही वेतन कमी देता, तुम्ही 18-18 तास काम करायला लावता. तुमची आणि आमची शारीरिक रचनेमध्ये डिफरन्सेस आहेत थोडेसे.
पण याचा अर्थ तुमच्या मेंदूला जास्त सुरकुत्या आहेत आणि आमच्या मेंदूला नाहीत असा त्याचा अर्थच होत नाही. आमच्या काही नैसर्गिक प्रक्रिया वेगळ्या आहेत तुमच्यापेक्षा. हे सांगण्यासाठी बाया रस्त्यावर ज्या उतरल्या ते महिला दिन आहे. म्हणून मी तुम्हा पोरींना विचारते, पोरींनो, आता महिला दिनाची जरी तारीख पकडली तरी 100 वर्ष पकडूया. त्याच्या अगोदर सावित्रीचा लढा पकडूया, त्याच्या अगोदर अक्का महादेवीचा लढा पकडूया आणि अशी कितीतरी नावं, तुमच्या आजी पणजीचा लढा पकडूया. जास्त कशाला विचार करायचा? नाही येत नाही इतिहासाच्या पुस्तकातली नावं, तुमच्या आजी पणजीने लढा दिलेला आहे. इकडे बसलेल्यांनी कोणीही जर कधी निर्णय घेतला असेल, कधी निर्णय नाकारला असेल, कोणत्या गोष्टीला उभं राहून सहमती दिली असेल, कोणत्या गोष्टीची सहमती नाकारली असेल, आवडीचं बनवून खाल्लं असेल, कळते का, पंक्तीतून उठून गेला असाल, आवडते कपडे घातले असेल, वाटेल तशी केस कापली असेल, एकाने आरे केलं तर कोणी तुरे केलं असेल, सगळा महिला आंदोलनाची जी आहे ती नेणीव आहे. नेणीव कळते तुम्हाला? सबकॉन्शियस माइंड. आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये मला वाटत नाही की गेटच्या बाहेर जे पण जाईल ते महिला आंदोलन करत नाही. हो, काही पुढारी नक्की आहेत आमच्यासारखे जे थोडंसं सगळंच सोडून आणि सगळं घेऊन काम करतात. पण तुम्ही वसतिगृहात आलाय ना राहायला, ते पण महिला आंदोलन आहे. बरोबर आहे की नाही? घर सोडून, गाव सोडून तुम्ही जे वसतिगृहात राहायला आलाय, एकटं राहून शिक्षण घेण्याचा प्रयत्न करताय, पार्ट ऑफ विमेन्स मुवमेंट. कळते? सावित्रीबाईंनी वसतिगृह सुरू केली की नाही? तुम्ही जर ते धाडस दाखवलं नसतं तर सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या त्या पुढाकाराला आपण मूठ माती दिली असती. कळते? ज्या बाया स्वतःचं नाव आपल्या लेकरांच्या पुढे लावतायत, ज्या बाया पॅरेंट्स मिटिंगला जात आहेत, कधी कधी खूप हसतो आपण की बायाच पॅरेंट्स मिटिंगला असतात. लक्ष आहे ना पोरींनो? बोर होते तर सांगा, मी थांबेल. तर मला वाटतं की बाई पालक आहे हे तरी स्वीकारले का आपण? बघा, मी थोडे गंभीर प्रश्न विचारते. मुद्दाम अशा प्रकारचे स्टेटमेंट समुदायामध्ये पास केले जात आहेत की इनडायरेक्टली डायरेक्टली बायांकडे असलेली शक्ती जी आहे ती काढून घेतली जाईल. आणि मग आपण सांगतो की अरे महिलाच येतात पॅरेंट्स मिटिंगला. एका अर्थाने हो, बापसाने यायलाच पाहिजे, पण दुसऱ्या अर्थाने पालकत्वाचा अधिकार निभावणं हे बायांनीच केलेले आहे. ते शक्य झालेले हे मी विचारणार नाही, पण त्याचं क्रेडिट दिलं गेलेलं आहे. आज आपल्या शाळा महिला पालक सभेने भरतात. मला ते दृश्य खूप चांगलं वाटतं. मला वाटतं काही हरकत नाही. एज्युकेशनच्या सिस्टीम मध्ये येऊन त्या बाया तिकडे विचारतात, काय हो आमच्या लेकराला डब्बा का नाही खाऊ देत? माझ्या मताने हे वरवर चालणारी एक मुवमेंट आहे आणि प्रत्येक त्या मुवमेंटच्या खाली ज्या इटा रचलेल्या आहेत ना, त्या सगळ्या आपण मिळून रचलेल्या आहेत. तुम्ही, आम्ही, आपल्या आजीने, आपल्या पणजीने, सगळ्यांनी. माझं लग्न होत होतं आणि मी खूप लहान होते आणि रडतच होते, सतत लग्नात रडतच होते. तर माझ्या आजीने मला साताऱ्याला सांगितलं सोडताना की बघ, नाही जमलं ना, तुला आहेरामध्ये बॅग दिली आहे मी, ती बॅग भरायची आणि इकडून जर सरळ गेली तर उजव्या हाताला एसटी स्टँड आहे, तिकडे टॉयलेटमध्ये लपून बसायचं. नीट लक्ष द्या. आणि या टायमिंगला अमुक ठिकाणी जाणारी बस कोणती ती बसायची, त्याच्यात बसायचं आणि सरळ मुंबई गाठायची. मग कोण म्हणतं बाई बाईची दुश्मन आहे? मला तर कधी नाही दिसली. हो, कधी कधी मर्दानगीचं रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व तेही करत असते. ते कशी करत असते ते आपण बघूया. पण मला नेहमी बाईची दृष्टी सामूहिक दिसते. थोडेसे एनजीओचे शब्द आहेत, आता काय करणार, आम्हाला रोग लागलाय तो, लवकरच आम्ही त्याच्यातून बाहेर पडू. पण बाईची दृष्टी आहे ना, अक्कलपोटी नाहीये, एकलकोंडी नाहीये. इकडे बाहेर तुम्ही बसलाय सगळेजण पोरींनो, चहा जर कोणी ठेवायला सांगितला आणि तुम्हाला स्वतःला चहा उकळून ठेवायचा आहे, तुम्हाला लागतो तेवढाच चहा करता की 1 कप जास्त करता? 300 लोकांचं उत्तर, 300 लोकांचं, 400 लोकांचं उत्तर, 1 कप काय करतो? जास्त करतो. मी अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते. आणि कधी मी कोणत्या पुरुषाला सांगितलं पाणी आणून दे, घोटभर पाणी आणून दे, बऱ्याचदा घोटभरच पाणी आणून देतात, अर्धा ग्लास. अरे याच्यात तहान झाला. अरे तू सांगितलं ना घोटभर पाणी आणून दे, तू सांगितलं ना अर्धी चपाती दे, तू सांगितलं ना मुटकाभर भात दे. याच्यात खूप मोठी सायकोलॉजी आहे की चहा उकळायला सांगितलं तर कपभर चहा जास्त ठेवायचा असतो. कळतंय का? मी माझ्या आईला विचारायचे, अगं आई, रोज 2 चपात्या सकाळी राहतात, कोणासाठी? आई काय बोलायची माहितीये? कोणीतरी येतं जातं, कोणी पोट बांधून येत नाही. हा झाला एक ममतेचा आणि त्याच्या पुढे गणित
मॅथमॅटिक्स, लॉजिस्टिक याच्या विषयामध्ये बायांचा हात कोणीही धरू शकत नाही. कळतंय? याला तुम्ही स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे की कोणाचं पोट उपाशी राहू नये, कोणी येईल जाईल 2 वर्षातून त्याच्यासाठी घरामध्ये मॅनेजमेंट असतं, त्याच्यामध्ये घरामध्ये लॉजिस्टिक असतं. पण जेव्हा विचारू या गोष्टी तर आपण बाईला नाकारीत जी आहे ती म्हणजे सांगतो. तर मला वाटतं की महिला दिन का सेलिब्रेट करावा. हा मार्च महिना आहे, सकाळपासून मी ऑडिटमध्ये बिझी आहे, अकाउंट करते आणि बरोबर मार्च महिन्यात येणारा महिला दिन हा तुमच्या संपूर्ण इतिहासापासून आतापर्यंत बॅलन्स शीट टाली करण्याची वेळ, ज्याचा लेखाजोखा तुम्हाला आज उभा राहून केला पाहिजे. कळतंय? हा लेखाजोखा करण्याचा दिवस आहे, फीडबॅक देण्याचा दिवस आहे, क्रिटिक करण्याचा दिवस आहे. क्रिटिक कळतं का तुम्हाला? हा एका प्रकारचं ज्याला आपण सांगू चौफेर दृष्टिकोनातून एखाद्या गोष्टीला पाहणं. महिला आंदोलनाचा लेखाजोखा, दलित आंदोलनाचा लेखाजोखा. कुठे जर एखादी बाई बसमध्ये भांडत असेल की अरे भावा सीट माझी येणारे बसू दे, महिला आंदोलन आहे. कळते का? सर्व परीने ते तिकडे चालू आहे माझ्या मूल्य शिक्षणामध्ये. पण इकडे सुरुंग कुठे लागतो नीट बघा. हा खूप सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. मी सुपर्णा सरांना सांगितलं मला ना कठीण बोलता येत नाही, माझी ती सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि जिकडे बोलायचं तिकडे आपण बोलतो, आहे की नाही? पण जिकडे नाही बोलायचं तिकडे आपल्याला कठीण नाही बोलायचं. मूल्य शिक्षणामध्ये आम्हाला 4 लाईनीची कविता होती. त्याचा अर्थ बघा तुम्हाला कसा घ्यायचा. राम झाडावर चढ, श्याम कैरी तोड, उमा कैरी दूर, सुमा कैरी काप, रमा कैरी वाट. लक्ष सगळ्यांचं. झाडावर चढणारा कोण? राम. मी पाठ करायची आहे ही कविता लहानपणी, पण मला अजूनपर्यंत नाही कळलं की जर राम झाडावर चढला तर कैरी श्यामने का तोडली, आहे की नाही? कैरी रामनेच तोडायला पाहिजे होती, पण दोघांनाही झाडावर चढवायचंय, आहे की नाही? झाडावर चढणारी हमीदा नाही, झाडावर चढणारी मेरी नाही, झाडावर चढणारी दीपा नाही, आहे की नाही? झाडावर चढणारी नंदिनी नाही. झाडावर चढणारा कोण? राम झाडावर चढ, श्याम कैरी तोड, उमा कैरी दूर, रमा कैरी काप, सुमा कैरी वाट. डिव्हिजन ऑफ लेबर, श्रमाचं विभाजन. आणि ते पण कशाच्या आधारावर सांगा बघू, उत्तर द्या. कशाच्या आधारावर? लिंगाच्या आधारावर. एक हो. आणखी आणखी बस. धर्माच्या आधारावर नाही, नाही का? झाडावर चढणारा कोण हमीद नाही, झाडावर चढणारा कोणी जॉन नाही. मला वाटतं की तेवढ्या ब्रेकअप मध्ये आणि त्या हायरार्कीमध्ये, त्या लेयर्स मध्ये जाऊन आपण समजलं पाहिजे की असं काय वाटतं आपल्या एज्युकेशन सिस्टीमला की ते आपल्याला हे 4 लाईनी शिकवतायत. आणि मग दुसऱ्या बाजूला महिला दिन साजरा करून मस्त मस्त नटून या मुलींना सांगतायत, पण ते आव्हान देत नाही की हे लिहिलं गेले पण हे शिकायचं नाही. कळते? इकडे लिहिलं गेले राम झाडावर चढणार आहे, पण उमा तू चढू शकतेस, हिरकणी मधून तू चढलीच आहे, झलकारी मधून तू धावलीच आहेस. कळते का? चॅलेंज देतो का आपण त्याला? लवकर चॅलेंज देत नाही. आणि हा लार्जर पॉलिटिक्सचा भाग म्हणून मला वाटतो. मी थोडे थोडे मुद्दे लिहिलेत. हा मी ठराविक मुद्दे मांडत असते, खूप लांबलचक नको, नाही तर तुम्ही इकडून उठून जाल. दुसरं एक मी तुम्हाला घटना सांगते. मी हजारो युवकांबरोबर काम करते, अगदी नॅशनल लेवलला. मध्य प्रदेश, राजस्थान, बरीच लोक खूप प्रेम करतात आणि बोलवतात थोडी थोडी वैचारिक आग लावायला, हे की नाही? बर्मा पेटवलाच पाहिजे. मग ती कामं आपण करत असतो. तर युवांबरोबर बोलताना त्या दिवशी एक 20 वर्षाच्या पोरीने मला सांगितलं, ते आमच्यात म्हणजे कामाच्या कार्यालयीन ठिकाणावर तिचं लग्न झालं. बघा, लग्न होईपर्यंत तिला जेव्हा पण आपण कॅम्पला बोलवायचो तू यायची. मला तुम्हाला 2 गोष्टी खूप महत्वपूर्ण सांगायच्यात म्हणून मी घटना सांगते. आणि मग लग्न मे महिन्यात ठरलं आणि आमची एप्रिलला रेसिडेन्शियल कॅम्प जाणार होती, निवासी कॅम्प. मी तिला विचारलं काय ग येतेस ना? तर हळूच रोमॅन्टिक हसून सांगितले त्यांना विचारावं लागेल. हो ना ताई, त्यांना विचारावं लागेल, आहे की नाही? म्हटलं त्याने सांगितले तुला असं की त्याला विचारावं लागेल? नाही ताई, कसे ना ताई, आता त्यांना विचारावं लागेल. म्हटलं हे 2 वर्षांनी सेम मला सांग, है ना? हे स्टेटमेंट असंच लागून 2 वर्षांनी मला परत सांग, आपण 2 वर्षांनी परत भेटू, आहोतच आपण आसपास. मर्दानगी आणि कोणतीही विषमता ही नेहमी आक्रमक तऱ्हेने येत नाही.
ती गुलाबी, रंगीत आणि रोमॅन्टिक पद्धतीने पण येते, कळतंय? बाया जे स्वतःचं सरेंडर करतात तिकडे एजन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे. तिला मी विचारलं का प्रयत्न तर कर, रेसिडेन्शियल कॅम्पला ये आणि तिकडून फोन करून विचारलं तसं, आणि नक्की सांग की मी निघालीये. असं नाहीये की आपल्याला आरेरावी नाही करायची, पण सांग मी निघालीये. परमिशनची पोटली कुठे हातात देतेस? अनुमतीचे गाठोड कुठे हातात देतेस? त्याच्यावर गाठी पडल्या तर कोणाला सोडायच्या? तुलाच सोडायच्या. एका उदाहरणाने सांगते की नेहमी मला हे थोडंसं दुरुस्त करायचं की आपल्याला वाटतं की भेदभाव नेहमी रडत येतो, भेदभाव नेहमी दाबत येतो, नेहमी टॉर्चर करत येतो. नाही 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 नाही, आता माहोल बदलतोय. आता भेदभाव जानू, शोना, बाबू म्हणत पण येतोय. त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच पोरीची अरे वा 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 मनापर्यंत पोहोचलेलं दिसतंय. बाबू सोना म्हणण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, पण बाबू सोना 2 वर्ष म्हणत म्हणत अजून या बाळाला चहा पण करता येत नाही, मग अडचण आहे की नाही? हा, आणि मला वाटतं की बाबू सोना म्हणत म्हणत 25 वर्षाचा पोरगा 20-22 वर्षाच्या पोरीला लगेच 4 वर्षाचं बनवतो ना. लय पॉलिटिक्स आहे. मी लव्ह अँड रिलेशनशिपला घेऊन खूप ट्रेनिंग करते. वसतिगृहात कधी ऑर्गनाईज करायचं असेल तर सांगा. लय इंटरेस्टिंग टॉपिक आहेत ते. हा, तुमची सहमती आहे का? येस ना. लव्ह, रिलेशनशिप आणि फ्रेंडशिप. मी आत्ताच त्याचे एक आर्टिकल बहन बॉक्स मध्ये लिहिलंय की प्रेम हे विषमतेचं कसं रेमेडी वापरतं. बाबासाहेबांनी सांगितलं की आंतरजातीय विवाह झाले पाहिजे, पण त्याला काही बेस आहे. त्याला समतेचा बेस आहे, त्याला इक्वालिटीचा बेस आहे. असं नाही. तर मी बघितलं की जेव्हा मी लव्ह, रिलेशनशिप, फ्रेंडशिप, जेंडर, लैंगिकता याला घेऊन काम करत असते ते प्रचंड घटना अशा समोर येतात ज्या अंतर्मनाला हेलकावून लावतात. त्याच पोरीची पुढची घटना तुम्हाला समजण्यासाठी. लग्न झालं, लग्नाला पूजेला बसले. पूजा आपल्याकडे इंटरेस्टिंग पार्ट आहे ना. लैंगिकता सगळ्या बाजूला आहे पण स्वीकारायची नाही, है ना. सगळेजण छेडणार, मग काय पूजा झाली आता काय, पण आम्ही स्वीकारणार नाही, है की नाही. ती वोकल आहे. ग्राउंड मध्ये तर लैंगिकता आणखी वोकल आहे, ती आणखी ओपन आहे, कळतंय. म्हणून आपण कोण प्रगत आहे त्याचा पण शोध घ्यावा लागेल. पूजा झाली, सगळेजण सांगायला लागले की अरे वा आता मज्जा, आम्ही रोमॅन्टिक हसलो, आम्ही म्हणजे कपल. 2 महिन्यांनी परत सगळेजण म्हणायला लागले काय मग कधी नियोजन आहे, भारी वाटायला लागलं. 3-4 महिन्यात कोणीतरी सांगायला लागलं की अरे ते नाही का, ते तुमच्या बरोबर त्या चव्हाणांचं पण लग्न झालेलं, बरोबर आहे पोरगी. मग घरामध्ये पण ते यायला लागलं. 8-10 महिन्यामध्ये वातावरण एवढं हे झालं की स्वतःच्या शरीरामध्ये उत्पादकतेचा, फर्टिलिटीचा काहीही स्थितीमध्ये अडचण नसताना पोरगी गेली हॉस्पिटलमध्ये आणि तिने डॉक्टरांनी सांगितलं की बाळ राहणं याच्यामध्ये डॉक्टर सांगतात बऱ्याच वेळेला सहमती पाहिजे. हे मानसिक आणि भावनिक नात्याने जोडलं नाही. डॉक्टर काही करा पण मला सगळे विचारतायत. आणि तिने औषधं चालू केली. औषधांमध्ये हार्मोनल गोष्टींचा डिस्कोर्सेस असतो, त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मी तुम्हाला या घटनेतून एक महत्वाची माझी थिअरी समजून सांगणार आहे. थिअरी म्हणजे शब्द भारी घेऊ नका. याला म्हणतात कलेक्टिव्ह एक्सपेक्टेशन्स, सामूहिक अपेक्षा आणि सामूहिक रिजेक्शन, जे आपल्या अवतीभोवतीला सारखं आहे. नीट लक्ष द्या सगळ्यांचं. सामूहिक अपेक्षा आणि सामूहिक रिजेक्शन याच्यामध्ये भेदभावाचं आणि विषमतेचं पॉलिटिक्स खूप छान बनत असतं. लोक काय म्हणतील याला सामूहिक अपेक्षा म्हणतात. त्याला आपण लोकल लँग्वेज मध्ये हे म्हणतो की नाही. पाळी आली, कपडा बाहेर सुकायला टाकला, सामूहिक अपेक्षा की टाकायचं नाही, नाहीतर सामूहिक रिजेक्शन होईल. कळतंय. कलेक्टिव्ह एक्सपेक्टेशन्स असेल तर कलेक्टिव्ह रिजेक्शन तिकडे असणार जर तुम्ही ते त्याला फॉलो केलं नाही. आणि मुलींना आपण शोध घेऊया की आपण असे कोणकोणते कलेक्टिव्ह एक्सपेक्टेशन, सामूहिक अपेक्षा आणि रिजेक्शनचे बळी पडलेले आहोत. काय काय आपण बघितलेलं आहे. मला सांगा वेळ किती आहे. हा, मग मी थांबेन. दुसरे तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्हाला उत्तर येत असेल तर सांगा. यांना तर येतेच कारण की सगळी आणखी पुस्तकं वाचणारी लोक. तुम्ही आता वाचावं म्हणून नंदिनीने सांगितलंही तुम्हाला. शेतीचा शोध कोणी लावला, बाईने का पुरुषाने? इकडून युवांमधून बाईने लावला. बरोबर आहे. असं आपण ऐकीव आहोत, वाचनात आहोत की निरुक्ती नावाच्या बाईने शेतीचा शोध लावला. मग 2025 पर्यंत बाई शेतकरी का नाही? अडचण आहे की नाही. हा,
बरीच आंदोलनं आहेत ज्यांना बाईला शेतकरीचा दर्जा देण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय. मी मुद्दाम इतिहासात का जाते, का इतिहासापासून आपण बैमान झालेले आहोत. प्रशासन बैमान झाले, राजकारण बैमान झाले, सांस्कृतिक धरोहर बैमान झालेली आहे, शाळा बैमान झालेल्या आहेत, शिक्षण व्यवस्था बैमान झालेल्या आहेत. जर या देशामध्ये एवढं स्पष्ट आहे की शेतीचा शोध निवृत्ती नावाच्या बाईने लावला आणि बाईंच्या समूहाने लावला असेल, बाया एकटं दुखतं काय नाही करत. आम्ही विचारतो काय ग चहामध्ये अद्रक टाकलं काय, छान झाली चहा, पोळ्या खूप नरम आल्या, काय केलंस ग, अमुक केलं. अगं ती साडी कुठून आणली, आणि याला तुम्ही सगळेजण बडबड म्हणता. माझ्या दृष्टीने ही बडबड नाहीये, ही अभिव्यक्ती आहे ज्याच्यामध्ये पुरुष कमी पडतो. बायांच्या अभिव्यक्तीला बडबड म्हणू नका. सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड राहून पुरुष कधीच अभिव्यक्ती करत नाही. मग तो टेरेसवर जातो, खंबा घेतो आणि तिकडे अभिव्यक्ती करतो, है की नाही. बाई सतत अभिव्यक्ती करत असते आणि त्या अभिव्यक्तीला आपण कमजोर ठरवतो. आता सध्याच मी एका मैत्रिणी बरोबर बोलत होती आणि आपण बोलतो नाही भाऊक असतात बाया. मला ते मेकॅनिझम वाटतं, मला ती रेमेडी वाटते, मला ती स्ट्रॅटेजी वाटते. पुरुषांना तुम्ही भावनिक नाही आहात, त्याचं दप्तर तुम्ही आमच्यावर कसं काय काढतात. तुम्हाला वाटून घेतलेलं आहे, त्याचं तुम्हालाच ठरवावं लागेल की तुम्हाला काय करायचंय. निवृत्तीने शेतीचा शोध लावून 2025 पर्यंत बाई शेतकरी आहे का हे प्रशासनाला लेटर देऊन काय करावं लागतंय, समजून सांगावं लागतंय. याला तुम्ही काय म्हणाल, याला तुम्ही स्कॅम नाही म्हणणार, हिस्टॉरिकल स्कॅम. सतत बाई बरोबर होतो. आमचे पप्पा ना, जसे यांनी सांगितलं की 2005-06च्या मुंबई प्रलयामध्ये पर्यावरणीय बदलामुळे, तुम्हाला माहितीये तापमान बदलतंय, पाऊस अतिरेकी पडतोय, आणि मग मी गेली US-ला, आफ्रिकेला वगैरे, आणि तिकडे क्लायमेट चेंजवर मी चर्चा करायला लागली. तिकडे सगळीजण जी थोडी वरच्या थरातून येतात ते बोलायला लागली, कार्बन डायऑक्साईड खूप वाढतोय, ऑक्सिजन खूप कमी होतोय. पर्यावरणीय बदल हे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनच्या पुढे आहेत. कारण का पर्यावरणीय बदलामुळे काही लोकांच्या अस्तित्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, कळतंय. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की स्कॅम नाहीये का, हे वैचारिक स्कॅम नाहीये. आमचे पप्पा लहानपणी ना, त्यांना वाटायचं की पोरांना काहीतरी पोषण मिळावं म्हणून अधूनमधून फेर जसा येईल त्यांना तसे ते च्यवनप्राश आणायचे. म्हणून ती बाटली माझ्या डोक्यामध्ये एकदम फिक्स राहिलेली आहे. च्यवनप्राश ऐकले तुम्ही, आता त्याची पॅकेजिंग बदलली आहे बरं का, पण मला वाटतं की जी थोडीशी मिडल एज लोक आहेत त्यांना ती पॅकेजिंग आठवत असेल तर तुम्ही उत्तर द्या की च्यवनप्राशच्या याच्यावर तुम्ही कोणाचं चित्र बघितलंय. पुरुषाचं ठरलेलं गणित आहे. ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊ. आणखी पुरुष, पण कोणता पुरुष, आदिवासी पुरुष, दलित पुरुष, कोणता पुरुष, ऋषी मुनीचा. अगदी इकडे असं बांधलेलं आहे आणि ऋषी मुनी तपस्या करत बसलेला आहे. आणि मला जेव्हा पण च्यवनप्राश खायचे असतं ते ऋषी मुनीला बघायचं, एक चमचा खायचा आणि मग बॉटल ठेवायची. जेव्हा थोडासा थेंबभर इतिहासाचा अभ्यास करायला लागली तेव्हा मला एक फ्रॉड कळलं की अय्यो, च्यवनप्राशचा शोध तर सुकन्याने लावलाय, कारण तो ऋषीमुनी आजारी होता. खरं सांगते मी, खोटं नाही सांगत आहे. तो ऋषीमुनी आजारी होता, मरायला टेकला होता, ह्युमिनिटी कोलॅप्स झालेली, प्रतिकार क्षमता गहाण पडलेली. अशा वेळेस संपूर्ण जडीबुटीचं जंगलाचं ज्ञान असणारी सुकन्या, कळते, तिन्ही पाट्यावर वाटून वाटून पहिला च्यवनप्राशचा शोध लागला. मला एखादा असं औषध सांगा ज्याच्यावर पेशंटचं नाव आहे असं एखादं औषध, ते च्यवनप्राश. ठीक आहे. जी मेडिकल इंडस्ट्री कधीही मेडिसिनच्या नावावर इन्व्हेस्टिगेटरचं नाव देते ना, हो, संशोधन करणाऱ्याचं नाव देते ना, देते की नाही. पेशंटच्या नावाने तुम्ही गोष्ट खपवता. च्यवनप्राश कंपनीने काढली पण ते पहिल्यापासून बनतंय ना, पहिल्यापासून बनतंय, म्हणजे समजून सांगण्यासाठी. मला असं वाटतं की इतिहासातून बायकांची जी हकालपट्टी केलेली आहे त्याची कॉलर नक्की पकडावी लागेल. कारण का बाबासाहेब सांगतात की जो समुदाय स्वतःचा म्हणतात ते, पण मी सांगेल की जो समुदाय स्वतःचा काय आणि इतरांचा पण कोणत्याच समुदायाचा इतिहास समजू शकत नाही, कळतंय, त्यांच्या वर्तमानाच्या रेगोट्या आंडूगुंडूच असणार आहे, कळतंय. तर हे एक उदाहरण. दुसरं, या शिवजयंतीच्या वेळी ना मला वाटतं की शिवाजी महाराजांची 395 जयंती होती यावेळेला, 5 कमी 400. आमची आजी बोलायची की उतरता क्रम नाही बोलायचा,
चढता क्रम बोलायचा. आणि तेव्हा मला वाटायचं काय म्हणजे काय उतरता क्रम चढता क्रम बोलायची. 5 कमी 400 बोलायचे, 395 नाही बोलायचे. मला त्याच्यामध्ये मेंटल हेल्थ दिसतं, मला त्याच्यामध्ये मानसिक आरोग्याची पायमुळे दिसतात. शिवाजी महाराजांची आहे ना, म्हणजे आपल्या स्टेटमेंट मध्ये आहे, शिवाजी महाराजांची काही पण मी तशीही पलटत असते आणि परत एकदा पलटली तर मला कळलं की 395 वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर एका काळामध्ये संभाजी राजांची जी सहचारिणी होती, काय नाव तिचं, येसूबाई. तुमचा अभ्यास जास्त लोक मला उगाचच बोलवतात. येसूबाई कळतंय. मला तिकडे वाचून एवढं आश्चर्य वाटलं की येसूबाईकडे प्रशासकीय कारभार होता, सही सिक्क्यांचा अधिकार होता. जेव्हा ही सगळी मंडळी स्वारांवर असायची, काय काय करायची, तर ऍडमिनिस्ट्रेशन बघणं. ऍडमिनिस्ट्रेशन कळतं का मैत्रिणींना? ग्रामपंचायत, तुमची जिल्हा परिषद, महानगरपालिका, ऍडमिनिस्ट्रेशन आहे ना. पॉलिटिकल पार्टीचा लीडर कोणताही असो, आपलं ऍडमिनिस्ट्रेशन पक्क पाहिजे. तो कितीही चांगला असला ना, मी आता सध्या अनुभव करते की ऍडमिनिस्ट्रेशन जर विसरली असेल तर तुमचे धाबे दणावले जाऊ शकतात. आणि अशा वेळेला म्हणजे मला बरीच लोक सांगतात ब्युरोक्रेट्स ठीक होने चाहिए, उनको तो हम बोल सकते हैं ट्वीट पर, इंस्टाग्राम पर, कॉलर पकड़ सकते, कुछ तो कर सकते. ऍडमिनिस्ट्रेशन येसूबाई बघायची. सही सिक्का कोण करायचं? येसूबाई करायची. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सुनांना, संभाजी राजांना, राजारामला अनेक भाषा शिकवल्या होत्या. ताराराणी कोल्हापूरच्या करवीर संस्थांच्या गादीची संस्थापक होती. तुम्हाला वाटेल ताई इतिहास कशाला सांगताय, लवकर आवला आणि निघा, हे की नाही. पण तुम्हाला थोडा धक्का देण्यासाठी, थोडासा धक्का देण्यासाठी की आपल्यामध्ये किती मुली आहेत रे ज्यांनी घरच्या प्रॉपर्टीचे पेपर बघितले? बघितले? व्हेरी गुड. नंतर क्लेम पण करायचे. लाईट बिल येतं, पाणी बिल येतं, कोणत्या नगरपालिकेत, कोणत्या महानगरपालिकेत, आपल्या नावाचं चेकबुक, आपल्या नावाचं बँक अकाउंट, आपल्या बँक अकाउंट मध्ये आपल्या नावाचा पैसा. मी पोरींना तुम्हाला सांगते, प्रेम कधीही होईल, बॉयफ्रेंड नावाची गोष्ट कधीही मिळेल, ती लाईनीत आहे. नवरा नावाचं पण चांगला माणूस कधीही मिळेल, ठीक आहे. पण मी अशा बेघर मुलींसोबत काम केले की हे सगळी भागी तर खोटी करतात जेव्हा तुमच्याकडे स्वतःचा सेल्फ ऍडमिनिस्ट्रेशनचा ताबा नसतो. मी काय बोलते नीट ऐकताय? तुमचा सेल्फ ऍडमिनिस्ट्रेशनचा ताबा जेव्हा तुमच्याकडे नसतो तेव्हा लोक तुम्हाला उठाके फिकदाल करू शकतात. शिवाजी महाराजांचा जो प्रशासकीय कारभार होता, कल्चरल कारभार होता, सांस्कृतिक कारभार होता, तो जिजा साहेबांच्या आज्ञेने चालायचा. आपल्या घरामध्ये तर आपली आई ही बुडबकच आहे. सगळ्यांच्या घरात नसेली पण हळूहळू असते ना. बऱ्याच पोरी सांगतात की आमच्या घरात भेदभाव होत नाही. असं एका ICSEच्या कॉलेजमध्ये सर मी सेशन घेत होती. अतिशय एलिट मुली कारमध्ये येणार आहे आणि बॅक टू बॅक सकाळी एका वर्गामध्ये सत्र होतं आणि दुपारी एका वर्गामध्ये कार्यशाळा होती. लक्ष आहे ना सगळ्यांचं? मी विचारणार असेल तर बोलणार, नाही तर मी थांबणार. पहिल्या वर्गात सत्र घेतलं, पहिल्या वर्गात 2 भाऊ बहीण होते. दुसऱ्या वर्गात सत्र घेतलं, दुसऱ्या वर्गात 2 भाऊ बहीण होते. पहिला प्रश्न मी विचारला, आप में से कितने बच्चे दूध पीते हैं? ऑलमोस्ट ट्रेंड असतं ना, दूध पिलं म्हणजे कॅल्शियम भेटलं. मार्केटिंगला तर आपण एवढे फसतो की काय बोलणार, तो भाग वेगळा. पण असे खूप हात वर झाले. दुसऱ्या वर्गात पण सेशन घेतलं की किती मुलं इकडे दूध पितात आणि नंतर माझं अपब्रिंगिंग म्हणजे वयात येणाऱ्या बदलांचं सेशन होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं. मी त्या 2 भाऊ बहिणीच्या जोडीला विचारलं की अच्छा दूध पिते हो, तो कॉम्प्लॅन कोण कोण पिता है? दोन्ही बहिणीचे हात खाली झाले आणि दोन्ही भावाचे हात वर झाले. आणि तेव्हा त्या घटनेने मला आश्चर्य वाटलं की खरं तर कोणतीही वैचारिक प्रगल्भता ही शिक्षणानेच येणे थोडंसं खोटं आहे. ती एलिटनेसने येणे त्याहून खोटं आहे. ते अगदी पुढे जाऊन तुम्ही फॉरेन ट्रिप केला आणि तुम्ही पक्क्या घरात राहायला लागला त्याने येईल, ते त्याहून खोटं आहे. कारण का माझ्या आईने हा भेदभाव माझ्याबरोबर कधी नाही केला. कळतंय की एक चमचा कोणत्या कपामध्ये टाकायचा आणि कोणत्या कपामध्ये नाही टाकायचा, ही जिकडे बुद्धी चालते ना तिकडे लैंगिक विषमतेची सुरुवात झालेली असते. सुरुवात त्याची एका प्रकारे झालेली असते. पुढे मी जाते आणि मला खरं तर अंधश्रद्धेवर बोलायला खूप कमी आवडतं.
कारण जेव्हा पण अंधश्रद्धेचे विषय निघतात तेव्हा आपण बोट असं दाखवतो. कोण करतं अंधश्रद्धा? खालची लोक. खालची लोक मध्ये जास्त समूहामध्ये खालची लोक. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, अंधश्रद्धेच्या आरोपाचं खूप मोठं ओझं भटके म्हणून आम्ही उचलतो. हे सत्य बरं का, करतो पण त्याचे रूट कॉज तपासून बघावे लागतील. त्याची पितृसत्तेची झालर आपल्याला तपासून बघावे लागेल आणि मग आपल्याला त्याच्या सोडवणुकीचे मार्ग जे आहेत ते पुढे करावे लागेल. आज मी एका रीलमध्ये बघितलं, एका शाळेमध्ये रॅली निघालेली आहे आणि सर ते म्हणतायत, तू, मी लिहिले वाटतं, म्हणजे विसरेल म्हणून मी सांगते, कुठेतरी लिहिलेलं मी, तू दुर्गा बन, तू काली बन, पर कभी ना बुरखे वाली बन. तू दुर्गा बन, तू काली बन, पर कभी ना बुरखे वाली बन. आणि त्या शाळेतली पोरं मस्त नटून थटून महिला दिनाचं औचित्य साधून संपूर्ण रस्त्यावर हा नारा बोलत चाललेले की तू दुर्गा बन, तू काली बन, तू कभी ना बुरखे वाली बन. मला एक सांगा, जर त्यांच्या वर्गामध्ये जर कोणी हिजाब घालणारी आणि बुरखा घालणारी पोरगी असेल तर, म्हणजे आपला महिला दिन कसा वाटून वाटून येतो ना, किती विभागलेला आहे, ठराविक लोकांसाठी, ठराविक जातींसाठी, ठराविक वर्गवारीसाठी. आता त्या याच्यामध्ये जर हिजाब घालून एखादी पोरगी असेल तर तिला डिवचल्याशिवाय राहील का? ज्या शाळेची लोक असे स्लोगन घेत आहेत, तर मला वाटलं की महिला आंदोलनाने आणखी एक महत्वाचं काम केलंय. घृणेच्या राजकारणाविरुद्ध त्यांनी बंड केले. प्लीज अंडरस्टँड. कळते तुम्हाला? जी पण मानसिकता नफरत पसरवते, जातीच्या आधारित, धर्माच्या आधारित, रंगाच्या आधारित, है ना, सुंदरतेच्या, सोकड सुंदरतेच्या आणि अमुकच्या आधारित, प्रांताच्या आधारित. तुम्ही बघलात की स्त्रीवादामध्ये सावित्रीबाई बोलेल का हो की माझ्या शाळेमध्ये युपीच्या पोरींनी नाही यायचं? मग तर सावित्रीबाईंच्या पहिल्या शाळेमध्ये 4 ब्राह्मण, 1 मराठा, 1 धनगर होती, है ना. जर सावित्रीबाईंनी तसं ठरवलं असतं तर मग ब्राह्मणांना त्यांनी प्रवेशच नसता दिला. पण विषमतेची पायमुळे इकडे नाहीये. मला कळत आता हळूहळू स्टॅमिना चाललाय. एकच पेपर आहे, ठीक आहे. आणि जेव्हा सांगणार तेव्हा सांगितल्याप्रमाणे मी शांत बसणार. महारमंगाच्या दुःखाविषयी तुम्ही जर कधी वाचलं नसेल, युट्यूबवर जावा, कोणाचं तरी भाषण भेटलं तर ऐका. मुक्ता मांग समुदायातून येते आणि ती लिहिते महारमंगाच्या दुःखाविषयी. आणि जेव्हाही मी बऱ्याच कार्य करताना याच्याबद्दल मांडताना ऐकते की 14 वर्षाची मुक्ता लिहिते महारमंगाच्या दुःखाविषयी. आणि मी खूप टक लावून बघत असते की कसा काय पुरुषांच्या घोळक्याचा समूह हा समुदाय बनतो आणि समुदाय जात बनतो आणि जात ही आक्रमक मर्दांगीमध्ये परिवर्तित होते. मुक्ताने जर 14 वर्षाच्या याच्यामध्ये महारमंगाच्या दुःखाविषयी लिहिलेलं असेल तर महारमंगाचं दुःख फक्त पुरुषांचं होतं का? ते स्त्रियांचं नव्हतं, ते बायांचं नव्हतं. आणि माझ्या पुढे जाऊन बोलायचं तर ते बायांचं आणि स्त्रियांचंच जास्त होतं, आहे की नाही. पण त्या अँगलने बघण्यासाठी आपण थोडेसे कमी पडतो. आता 2-3 उदाहरण मी देते. सोबत आहात? जिवंत आहात? शरीराने नाही, मेंदूने. मेंदू माझ्याकडे आहे नक्की. काही चळवळींमध्ये मी काम केलं, त्याच्यापैकी एक चळवळ होती राईट टू पीची चळवळ. साधारण 8 ते 9 वर्ष त्या चळवळीला आम्ही दिले. आणि नीट लक्ष द्या हा, चळवळीची सुरुवात कोणत्या प्रश्नांपासून झाली? कार्यकर्ते असेच बसलेले होते आणि त्यांनी सांगितलं की लिंग भावावर, जेंडर इक्विटीवर आधारित कोणत्या गोष्टींना घेऊन आपण काम करायचं. तर त्यातील एका कार्यकर्त्याने सांगितलं बाकीची गोष्ट सोडावं, लघवीला जातो तिकडे समानता आहे का? लक्ष ना सगळ्यांचा. तुम्ही जर कोणत्या शौचालयामध्ये गेलात, पुरुषांची मुतारी वेगळी, तिकडे कोणी अटेंडंट बसलेला नसतो. पुरुष जातात, चैन खोलतात, लग्नी करतात, निघून जातात. आणि बाईच्या समोर असा पुरुष बसलेला असतो. 2 रुपये, 5 रुपये करतो की नाही. या प्रश्नापासून त्या अभियानाची सुरुवात झाली की तुलाही लघवीला लागते. त्याला चांगल्या भाषेमध्ये लघुशंका म्हणतात आणि आपल्या रेग्युलर भाषेमध्ये लघवी म्हणतात, बरं का. काही शब्द ऐकून खूप बिथरण्याची गरज नाहीये. आणि आणखी पण म्हणतात. पण आता अडचणी अशा झाल्यात की बोली भाषेला आपण एवढं संकुचित करून टाकलंय की एका ठराविक भाषेमध्ये नाही बोललं तर तुम्हाला बोलताच येत नाही असं आपण ठरवून टाकतो, आहे की नाही. आमच्या एखादी नाही बोलायची लघवी वगैरे, ते इतर शब्दच वापरायचे. कळतंय का? हे तुम्हालाही कळत आहे. लघवीला लागल्यावर पुरुषांना फ्री लघवीची सुविधा
आणि बायांकडून पैसे घेतले जातात. मग हे जेव्हा मुंबईच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कमिशनरला विचारला असं का, तो हसत आम्हाला सांगतो, काय ताई याचं उत्तर किती सोपं आहे, पुरुषांकडून पैसे घेतले तर पुरुष उघड्यावर नाही का करणार. म्हटलं मग बाया उघड्यावर करत नाही म्हणून पैसे घ्यायचे, हे की नाही. आणि या एका प्रश्नाला घेऊन आम्ही 9 वर्ष आंदोलन केलं, कळतंय. स्थायी समिती, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, सगळ्यांना, महिला आयोग, सगळ्यांना जाऊन हा प्रश्न विचारला. आणि मला त्या आंदोलनाने एक ताकद दिली की तुम्ही कोणताही प्रश्न जर तुमच्या अस्मितेचा असेल, कळतंय का, तो तुमच्या जैविक नीडचा असेल, तो तुमच्या मूलभूत अधिकारांचा असेल, तर लोक त्याच्याबद्दल काय विचार करतात हा विचार करण्याची गरज आपल्याला नाही. कारण जेव्हा सुरुवातीला या गोष्टींवर काम केलं, सगळेजण येऊन विचारायचे, अच्छा आप वो पेशाब के हक के लिए काम करते हो. जर तुम्ही 20 मिनिटं पूर्ण दिवस तुम्हाला लघवीला पाठवलं नाही, तुम्ही जगू शकाल का. त्याच्यावरून आणखी एक उदाहरण तुम्हाला देते की माझी एक मैत्रीण आहे ना, दार्जिलिंग उटीचं नाव ऐकलंय तुम्ही, बऱ्याच वेळी फिरायला पण जाता. मस्त गाडी जी आहे ती चहा बगांमधून फिरत असते, चहाच्या मळ्यातून फिरत असते. चेन्नई एक्सप्रेस बघितलाय, शाहरुख खान, दीपिका पादुकोण मस्त चहाच्या मळ्यातून जातात आणि मस्त मेकअप केलेल्या, पाठी टोकरी लावलेल्या बाया अशी मस्त पोज देत असतात. सत्य नाही बघू बरं ते. कमरेचा कनाटा तुटसपर्यंत तिकडे बायकांना काय काय करावं लागतं, काम करावं लागतं. डोंगरावर आहेत ते चहा बगान, बाकीचं तर तुम्ही अभ्यास करा. पण माझ्या मैत्रिणीने त्या दिवशी मला एक गोष्ट सांगितली की ज्यावेळी चहा बगानच्या कामगार महिला तिकडे जातात त्यांना एक कुपन दिलं जातं. गेस करा कसलं कुपन असेल. एक कुपन दिलं जातं. कुपन असतं लघवीचं. ते कुपन द्यायचं, एकदा खर्च करायचं आणि एकदा खर्च केल्यावर कुपन संपलं. आणि त्या एरियामध्ये त्या महिला कार्यकर्ता त्याला घेऊन काम करतात. पोरीनो, काय उदाहरण मी तुम्हाला सांगते, कारण का येणाऱ्या पिढीवर महिला आंदोलनाची धुरा आता खूप जास्त यायला हवी की नाही. म्हणजे मला वाटतं की मी 14 वर्षाची असताना सामाजिक कार्यात सुरुवात केली. इकडच्या पुढे 17, 18, 20 वर्षाच्या असतील, स्वतःच्या आयुष्यामध्ये काय करू शकाल, शिक्षणाच्या क्षेत्रात काय करू शकाल, विचार करा की आहे ती एखादी वीट आपण कसे उचलू शकतो. आणखी एक भयंकर रेकॉर्ड मी तुम्हाला सांगते. संयुक्त राष्ट्रसंघाचं नाव ऐकले तुम्ही, पुस्तकामध्ये ऐकलं असेल ना, युनायटेड नेशन्स ऑफ विमेन, म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ आहे, त्याच्यामध्ये महिलांची पण एक विंग आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आय थिंक 2017ला एक अहवाल आला आणि त्या अहवालाने काय सांगितलं माहितीये, लक्ष सगळ्यांचं. त्या अहवालाने सांगितलं की दलित बाया सवर्ण बायांपेक्षा 15 वर्ष अगोदर मरतात. काय सांगते मी, दलित बाया सवर्ण बायकांपेक्षा 15 वर्ष अगोदर मरतात. याचं उत्तर काय असेल. त्यांनी तर सांगितलं न्यूट्रिशन आहे, अनहायजेनिक कंडिशन आहे, स्थिती आहे, मेंटल हेल्थ आहे, जाती विषमता पण आहे की नाही. मला मुद्दा इकडे मांडायचा आहे की बाया म्हणून, लेकीबाळी म्हणून आपले काही प्रश्न हे वरच्या अंगाने जरी समान दिसत असेल तरी त्याला काय आहे, लेयर्स आहेत. आणि माझा तुम्हाला प्रश्न आहे, ते लेयर्स मानायला आपण तयार आहोत का, ती हायरार्की मानायला आपण तयार आहोत का. इकडे अनेक मुली बसल्यात, कोणी भटक्या असतील, कोणी आदिवासी असतील, कोणी दलित असतील, कोणी मुस्लिम असतील, सगळ्या मुलींचे एकच प्रश्न आहेत का. बर, एक प्रश्न विचारतो, इकडे किती मुली अशा आहेत ज्या मुस्लिम समुदायातून येतात. एक पूर्ण हॉलमध्ये एक ना सर, हा तिकडेच तिकडे 1 2 3. माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्याल मला समजून घेण्यासाठी. मी काय जनरल नॉलेज नाही चेक करत आहे. 3 मुली मुस्लिम समुदायातून येतात. समजा आता कोणी दरवाजातून धावत आलं, पळत आलं की अरे बापरे, लातूरच्या स्टेशनच्या इकडे ऑटो जाळल्या, बस जाळलं, काहीतरी झालेलं आहे हिंदू आणि मुस्लिमांच्या दरम्यान. लक्ष आहे का सगळ्यांचं. मग मी पुढे सांगते. यस, हिंदू मुसलमानांच्या दरम्यान काहीतरी झालेलं आहे. इकडे बसलेल्या 3 मुली असुरक्षित असतील की बाकीच्या मुली असुरक्षित असतील. 3 नक्की का, खरं उत्तर द्या. 3 मुली की बाकीच्या. 3 मुली असुरक्षित असतील ना. असं असून देखील आपण बोलतो हिंदू खतरे में है. एवढ्या मोठ्या हॉलमध्ये
3 मुली सुरक्षित असतील, हे की नाही? कोणीतरी येऊन सांगितलंय. हा, आणि 300 लोकांमध्ये आपण जेव्हाही रील बघतो, माझा काय हिसाब आहे माहितीये का? अरे तुमच्याकडे फोन आहे ना, ते तुमच्याकडे प्रिव्हिलेज आहे. तुमच्या हातामध्ये मीडिया आहे, प्रत्येक व्यक्ती मीडिया रिप्रेझेंटेटर आहे. तुम्ही फेसबुकवर 4 लाईनी लिहिल्या ती तुमची भूमिका होते, जी आम्हाला लेटरने द्यावी लागायची पूर्वी. लक्ष आहे सगळ्यांचं? इंस्टाग्रामवर जर तुम्ही हॅशटॅग वापरला ती तुमची भूमिका होते त्या व्यक्तीला, त्या आंदोलनाला, त्या घटनेला. आम्हाला तर लेटर द्यावं लागतं, अजूनही द्यावं लागतं, पण आता आम्ही पण मीडियाला यूज करतो. 300-400च्या सभागृहामध्ये 3 मुलींनी असे हात वरती केले की इतर त्यांच्याकडे बघतील. कळतंय? बघा, माझ्या काही गोष्टी तुम्हाला पटणार पण नाही. वादविवाद करायला मी तयार आहे. मला ते तुम्ही फॅक्ट्सने समजावून सांगा, लोकसंख्येच्या हिशोबाने समजून सांगा, आपण बसून चर्चा करूया. मी इकडे थांबेल बरं का सर, तासभर, काही प्रॉब्लेम नाहीये तुमचं भाषण झाल्यावर. ज्यांनाही वाटते की ताई हा फॅक्ट चुकीचा आहे, या वर्गात जशी संख्या आहे तशीच देशात पण आहे. 9%, 11%, 12.5% सच्चर कमिटीचे आहे. मग उरलेला सगळा जो समाज आहे तो कसं काय सांगतो रे की हिंदू खतरे में? एवढी शालीनता, एवढी संवेदनशीलता, लक्ष आहे? एवढी शालीनता, एवढी संवेदनशीलता आपल्यामध्ये का नाहीये की आपण सांगू की हो मुस्लिम अडचणीत आहे, हो दलितांचे प्रश्न आहेत, हो आदिवासी महिलांचे प्रश्न आहेत, आणि संविधानाच्या गोष्टी करतो आपण. संविधानामध्ये एक शब्द मला खूप अट्रॅक्ट करतो, 3 शब्द. संविधानाचं एंड ज्याने होतं, हे संविधान आम्ही अंगीकृत, अधिनियमित आणि आत्मार्पित करीत आहोत. कळतो याचा अर्थ आपल्याला? मला थोडा थोडा कळायला लागलाय, अजून मी KG मध्ये आहे, पण जेव्हा मला कळायला लागलंय की हे संविधान आम्ही अधिनियमित, आत्मार्पित आणि अंगीकृत करत आहोत, तर ते आपल्या DNA चा भाग झाला पाहिजे जेव्हा आपण ते अंगीकृत करत आहोत. कळते का? ते नसा आपल्या असलं पाहिजे जेव्हा आपण ते अधिनियमित करत आहोत. कोण करते अधिनियमित? कोणता राजा, महाराजा, जमीनदार, वतनदार, सरजाम, तानाशाह करतोय का? आपण करतोय. अधिनियमित पण, अंगीकृत पण आणि आत्मार्पित पण, 2च शब्द जरी घेतले. आणि महिला दिनाच्या दृष्टिकोनातून मला आणखी एक शब्द खूप महत्वाचा वाटतो. बाबासाहेबांनी संविधान सभेने कोणतंही जे काम केलं त्यामध्ये सगळ्यात मोठा एक उपकार आमच्यावर केला, ते डेफिनेशन्स बनवून. कोणतं माहितीये? व्यक्तीची गरिमा, व्यक्तीची स्वतंत्रता, व्यक्तीची प्रतिष्ठा. बापरे, मला भीती वाटते की जर बाबासाहेब, ऑब्वियस, आणि संविधान सभा याने जर चुकून पण टाकलं असतं पुरुष आणि इतरत्र, आम्ही कुठे भिका मागितल्या असत्या, आम्ही कुठे झोळी पसरवली असती? कळते का? आम्ही काय केलं असतं असं मला नाईटमेअर येतं की व्यक्तीची गरिमा, व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीच आणि ती व्यक्ती बाई पण नाही, बाई आहे. कळते का? दुसरं आहे, महिला दिना फक्त महिलांपुरता मर्यादित 50 वर्षापूर्वी ठीक होता. हा, इकडे मी विचारणार नाही की तुमच्यामधून LGBTIQ चे किती मेंबर आहेत, नाही विचारणार, पण नसणार असं मानणं पण चुकीचं आहे. लैंगिक अल्पसंख्याकाची ओळख असणारे समुदाय आपल्या संपूर्ण समुदायामध्ये माथा वर करून जगतील असं वातावरण आपण निर्माण केलेलं आहे का? ज्याच्या तुम्हाला आणखी समजावं यासाठी की स्त्रीचं शरीर आहे, भावना पुरुषाच्या आहेत. शरीर पुरुषाचं आहे, भावना स्त्रीच्या आहेत, गरजा स्त्रीच्या आहेत, अभिव्यक्ती स्त्रीची आहे, मागण्या स्त्रीच्या आहेत. कळतंय? शरीर पुरुषाचं आहे, आकर्षण स्त्रीचं आणि पुरुषाचं दोघांचं पण आहे. नाहीयेत का आपल्या समुदायामध्ये हे समूह? जर असं असेल, कळतंय, तर मग राम झाडावर चढ एवढंच चाललेलं आहे. रामच झाडावर चढणार, श्यामच कैरी तोडणार, तिकडे बाकीचे कोणी येणार नाहीये. तर महिला दिनाचं औचित्य साधून मी तुम्हाला मुद्दाम लक्षात आणून देते की या सभागृहामध्ये स्वतःची लैंगिक अल्पसंख्याक म्हणून ज्यांची पण ओळख आहे त्यांनी अजिबात घाबरण्याची गरज नाही. कारण का भारतीय संविधान तुम्हाला व्यक्तीच्या डेफिनेशनच्या अंतर्गत संपूर्ण सुरक्षा देते. आपली मैत्रिणी ऋषाली दिशा, जी टीस मध्ये शिकते आणि मुंबईच्या संस्थेमध्ये काम करते, आणि ती ट्रान्स विमन आहे, तिने संविधानाचा पदर पकडत तिने स्वतःची केस जिंकली आणि प्रॉपर्टीचा अधिकार मिळवला, जो आईबापही नाकारतात. तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिला जर मायबाप कोण असेल तर ते संविधान आहे. कळते? सगळ्यात पहिला जर मायबाप कोण असेल तर ते संविधान आहे. पण संविधानाला पण आपण
आपल्याला जी पानं पडतात ना त्या पानांचा स्क्रीनशॉट आपण काढून ठेवतो. बरोबर आहे ना पोरींनो? आपल्याला जी पानं पडतात त्या पानांचा स्क्रीनशॉट आपण काढून ठेवतो, कारण का आपल्याला कधी गरजेचा पडेल. पण संविधान असं एकलकोंडाने अक्कलकोटी नाहीये आपल्या पानांचा स्क्रीनशॉट काढण्यापुरता, हे की नाही? ते सार्वत्रिक आहे, ते सर्वसमावेशक आहे आणि न्यायाच्या अभिव्यक्तीचा आणि न्यायाच्या वचनबद्धतेचा आहे. मग जेव्हा महिला म्हणून स्वतःचे अधिकार आपण मागत असतो, सांगत असतो, पुरुष म्हणून महिलांना सहकार्य म्हणण्यापेक्षा मला तर वाटतं की अकाउंटेबिलिटी आहे. 3000 वर्ष झाले शासन करताय, अकाउंटेबिलिटी आहे, हे सहकार्य नाहीये. कळतंय? 2,500 ते 3,000 वर्ष झाले सत्ता स्थानांना भूषवताय, सांस्कृतिक रिप्रेझेंटेशन करताय, तर ते अकाउंटेबिलिटी आहे. तर हे सगळं करत असताना आपल्यामध्ये जे अल्पसंख्याक समुदाय आहेत त्यांच्याबद्दल महिला दिनाला किती चर्चा होते. दुसरा हा कडू आणखी महिलांच्या आंदोलनामध्ये लैंगिक अल्पसंख्याकांचा समावेश नाहीये का? आहे, अगदी आहे. पुढे सर माझ्याकडे किती मिनिटं आहेत? हो मी संपवते. हा, ही लोक पळून जातील सर. हा, मी ना त्या दिवशी युट्यूबला एक व्हिडिओ बघत होती या पोरींना, आणि युट्यूबच्या व्हिडिओमध्ये एक इंटरेस्टिंग म्हणजे रोज सामाजिक कार्य, राजकारण याचा अभ्यास करत असताना माझ्या व्हिडिओमध्ये स्क्रोलमध्ये एक व्हिडिओ आला आणि मी बघितलं मुंग्यांचं विश्व नावाचं काहीतरी जंगल नावाचं एक चॅनल होतं, तुम्हीही बघा. आणि मुंग्यांच्या विश्वामध्ये मी तो व्हिडिओ बघत गेली आणि इंटरेस्टिंग वाटत गेला. त्याच्यामध्ये होतं की मुंग्यांची स्वतंत्र स्मशानभूमी असते. काय असते? मुंग्यांची स्वतंत्र स्मशानभूमी असते आणि मुंग्याचं प्रतिनिधित्व राणी मुंगी करते. बरोबर आहे? मला असं वाटतं की अजूनही पर्यावरणाने दिलेली ऑथॉरिटी मुंगी नावाचा डोळ्यांना पटकन न दिसणारा एक कीटक अजूनही तो फॉलो करतोय आणि माणूस विसरून गेलेला आहे. आपल्या इकडे कोण राणी होतं? गणनायिका कोण होतं? बायाच होत्या ना? हा, बायाच होत्या. अजून कोण होत्या? मुंग्यांच्या लक्षात येतं, माणूस विसरून गेलाय. मुंग्यांची वेगळी स्मशानभूमी असते. याच्यावरून मला सांगायचंय की भटक्यांना स्मशान नाकारली जातात, भटक्यांना स्मशानभूम्या नाकारल्या जातात. तर पोरींनो बघा ना, आता तुम्ही कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये शिकत असाल, कॉमर्स, सायन्स, साइन, कॉस, थिटा, काय 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 नाही, हे की नाही? पण सिंपल गोष्ट की मातीत मिळण्याचा अधिकार माणसाला आहे. हा, एक पोतभर माती मिळण्याचा अधिकार माणसाला आहे. तेवढी शिक्षण व्यवस्था शिकवते तुम्हाला? बाई शिकवली तुमच्या शिक्षण व्यवस्थेने तुम्हाला? हा, पाळीचा धडा ऑप्शनला टाकला, मग हळूहळू आपण तो शिकलो, है की नाही? पण पाळी पुरतीच बाई मर्यादित नाहीये, है ना? मग अशी नंदिनी सांगत होती तेव्हा मला खूप सांगावं असं वाटलं की शिवाजी महाराज सगळंच आपण लिमिटेड करून ठेवलंय. पाळी महत्वाची आहे पण पाळी पुरतीच बाई मर्यादित नाहीये, हे प्लीज आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण का, आणि आपल्या बोलण्यातही शब्दही आपल्याला बदलावे लागतील. मातृसत्ताक नाही आपला देश, स्त्री सत्ताक आहे. का माहितीये? कारण का जर मातृसत्ताक असेल तर पोरांना जन्माला घालणाऱ्या बायाच सत्ता करतील, सत्ता करत होते असं ठरेल. आपला देश बाई सत्ताक आहे, बायांची सत्ता होती, मातृसत्ताक नाहीये. ते पेट्रियार्की मधून आणि पितृसत्तेमधून आलेले आहे की जर सत्ता द्यायचीच झाली तर मग कोणाला देणार? ज्या बाया पोरांना जन्माला घालतायत आणि फॅमिलीला वाढवतायत, जातीची पोरं जन्माला घालतायत, धर्माची पोरं जन्माला घालतायत, मग त्यांना द्या. इकडच्या गणनायिका मातृसत्ताक नाही तर स्त्री सत्ताक होत्या. सगळं स्त्री सत्ताक जे होतं ते इकडे जे आहे ते चालायचं. आणखी इंटरेस्टिंग, मी मगाशी बसून हे नोट्स काढले की जास्त लेक्चर नाही द्यायचं, नाही तर लोक आपल्याला हकलवून टाकतील. एक सिंपल सांगते, बऱ्याच वेळी बायांना आपण तुला नाही जमणार, तुला बोलायला नाही येणार, तुला मांडायला नाही येणार असं सांगतो ना. तुम्हाला बचत गटाचं एक उदाहरण देते. इकडे बसलेल्या किती लोकांना माहिती बचत गट कोणाचे बनतात? पुरुषांचे की बायांचे? पुरुषाचे बनू शकतात का? बनू शकतात. किती पुरुषांचे गट आहेत? किती पुरुषांचे गट आहेत? आहेत. खूपच असं पाठी लागून की तुम्ही पण बनवा असे तुम्हाला दिसतील. किती कार्यरत आहेत, राईट है ना? चला, असेल तर आपण यांना श्रीफळ देऊया. पण किती कार्यरत आहेत?
पण बचत गट तुम्हाला प्रत्येक पाड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी, भटक्यांच्या वस्त्यांमध्ये देखील तुम्हाला बचत गट दिसतील. एक योजना आणतं सरकार आणि स्त्रिया त्यांची पूर्ण उपलब्धी करतात. डोक्यात मेंदू असल्याशिवाय जागोजागी एसएजी बचत गट जे आहेत ते निर्माण होतात. सांगायचं तात्पर्य आहे की स्त्रिया मुंग्या आहेत. त्या अशा पद्धतीने चावतील, अशा पद्धतीने दंश पण करतील आणि त्या अक्षरशः मुंग्या आहेत, कळतंय, की ज्या संघटन पण करतील. संघटनेचं कौशल्य खूप जास्त स्त्रियांकडे आहे. आणि म्हणून मी गेल्या वेळेला जेव्हा आपलं लेक्चर एका कॉलेजमध्ये ठेवलेलं तेव्हा मी सांगितलेलं की खरोखर महिला सक्षमीकरणाची गरज आहे की पुरुष सक्षमीकरणाची गरज आहे. ज्या पुरुषाला शर्टाचं बटन लावता येत नाही वयाच्या 45व्या वर्षी, सक्षम तो की बाई? हा, घरी आलेल्या ताणलेल्या व्यक्तीला ग्लास भरून पाणी दिलं पाहिजे एवढी शालीनता ज्या पुरुषाकडे नाही, सक्षम पुरुष की स्त्री? हा, स्त्री ना. एक म्हणे रिसर्च झालेला कुटुंब नियोजनाचा. बाया प्रॉपर्टी बसवतात, बरोबर आहे, गोळ्या खातात, मालाडी खातात, IPL खातात, है की नाही पोरींनो? प्रेग्नंट राहिल्यावर बऱ्याच वेळेला हे सगळं आपण करतो. तर तिकडे एक रिसर्च झाला म्हणे 60 पुरुषांवर फॉरेन कंट्रीजमध्ये, आणि त्यांच्या प्रजनन अवयवांमध्ये जी एक ट्यूब असते तिकडे एक जेल सोडलं गेलं की बाबा तुम्ही पण काय करू शकता, कुटुंब नियोजन करू शकता. पुरुष बावचळले, हमारा तो वजन बढ़ रहा है, हमें चक्कर आ रहा है, आम्हाला गरगरतंय, कळते का? आणि एक लक्षात ठेवा, पुरुष हे माझे दुश्मन नाहीये. महात्मा फुले माझ्या हृदयात आहेत, बाबासाहेब माझ्या हृदयाच्या कार्विंग मध्ये आहेत, कळते? तर पुरुष काय माझे दुश्मन नाहीये, पण पुरुष प्रधानतेबद्दल बोलते. आणि कॉपर्टी बसवताना त्या दिवशी मला एका युवतीने सांगितलं की ताई डिलिव्हरी झाली आणि 3-4 दिवस झाले मला खालच्या साईडला काहीतरी दोरा दिसतोय, काय असेल, मला भीती वाटते. मी म्हंटल अगं बघ जरा काय असेल, कारण दोरा तर कॉपर्टीचा दिसतो. पण ती पोरगी बोलते ताई बसवलेलीच नाहीये, बसवलेलीच नाही. म्हटलं एकदा चेक कर. जाऊन तिने दवाखान्यात विचारलं तर तिच्या सहमतीच्या शिवाय तिला कॉपर्टी बसवलेली होती, एक तांबी, ठीक आहे. आणि जेव्हा जाऊन तिने विचारलं, अच्छा आता कंटाळा आलेला दिसतोय, आता 5 ते 7 मिनिटांमध्ये की वॉशरूमला जाताय तुम्ही लोक, वॉशरूमला जाताय, परत येतील का? नाही ना, मग आवडता घेतलं पाहिजे. हा हा, ओ ओके ओके, सॉरी. तर त्या पोरीला सांगितलं नर्सला जाऊन विचार, का मग त्याची तारीखच होती, काहीतरी लसीकरण करायचं होतं. तर तिकडचे जे पण कर्मचारी ते म्हणतात की या गोष्टी आम्ही विचारून करत नाही, तुम्हाला पटकन दिवस जाऊ नये त्याच्यासाठी आम्ही बसवतोच. सांगण्याचं तात्पर्य आहे बॉडी कोणाची? माझी, आपली नाही. आपली हा शब्द चुकीचा आहे, तिकडे आपली वगैरे नाही, माझी, कळते? सगळ्याच गोष्टीची सुरुवात आम्ही भारताच्या लोकांपासून नाही होत. हा, स्त्रियांच्या बाबतीत ते खूपच मळण होते. स्त्रियांची सुरुवात कुठेतरी माझ्यापासून व्हायला काही हरकत नाहीये, कारण का बॉडी कोणाची? अर्थात आम्ही भारताच्या लोकांसाठी आपण जगतोय, आपण निर्माण करतोय, आपण सतत शिकतोय, सगळं त्याच्यासाठीच करतोय. पण सगळं आपण म्हणून होत नाही, कारण का स्त्रियांचं शरीर हे आपण म्हणून खूपच दळलं जातं. की कोणत्या तरी डॉक्टरला पण वाटतं की बाबा प्रॉपर्टी बसवायची आणि हिला न विचारलेलं चालतं. पुरुषांना तुमची दाढी कधी कोणता न्हावी तुम्हाला बिन विचारून करेल? बघा, असेल का हिंमत? कधी गेलात आणि बसलात आणि दाढी काढून टाकली, होईल असं? बाईच्या योनी मार्गामध्ये प्रॉपर्टी बिन विचारता बसवतात. आणि हे सामूहिक रिफ्लेक्शन आहे की आपण बायांबद्दल काय विचार करतोय, गरोदर झालेल्या बायांबद्दल काय विचार करतोय, डिलिव्हरी झालेल्या बाईचा काय सन्मान करतोय, कळतंय का? हे सामूहिक रिफ्लेक्शन आहे की कोणाला ती जबाबदारी जी आहे ती वाटत नाहीये. आता मी 2-3 हे सांगून, तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. हा, महिला दिन म्हटलं की नटायचं, यस नटायचं, नाचायचं, सगळं आहे. मला त्याच्याबद्दल काहीच दुमत वाटत नाही, कारण नाचणं पण विद्रोह आहे. नाचण्यासाठी बऱ्याच पिढ्या गेल्या की रस्त्यावर उतरून आम्ही नाचू शकत नाही, तर तोही विद्रोहच आहे. पण त्याच्या पुढे जाऊन मला वाटतं की खूप जास्त जबाबदारी येणार आहे 2-3 गोष्टींची. आपण कृती आराखड्याकडे जाऊया थोडंसं, नाही तर असं होईल भाषण दिलं आणि मी निघून गेली.
पुरुषांकडे एक प्रिव्हिलेज आहे की ते लैंगिक ओळखीने पुरुष आहेत. मग स्वतःमध्ये स्थिरावलेली स्त्री ते ओळखू शकतात का? मला असं वाटतं की स्वतःमध्ये असलेल्या स्त्रीचा पुरुष जोपर्यंत शोधच घेत नाही, बाहेर अंगी असलेली स्त्री त्याला कळू शकत नाही. बायांनी स्वतःमधली स्त्री मरू देऊ नये. मी स्त्री या अर्थाने नाही सांगत आहे की साडीच नेसलेली, हळदी कुंकू करणारी. मी अस्मितेच्या अंगाने सांगते, स्वतःच्या एजन्सीच्या ओनरशिपच्या अंगाने सांगते. कळतंय? ती मरू देऊ नये. मग असं काय होतं की काही बाया जेव्हा लिहित्या होतात, आता मलाही धमक्या येतात बरं का, माझ्या मुलीला मी घरात एकटी नाही ठेवू शकत. मला वाटतं संपूर्ण समाज घाबरतो बायांना आणि मी सतत सांगत असते. ते लिहित्या, बोलत्या. तुम्हाला माहिती आहे ना, त्या दिवशी जावेद अख्तर सांगत होते की युरोपमध्ये जेव्हा बाया पहिल्यांदा लिहायला लागल्या तेव्हा त्या स्वतःच्या नावाने लिहू शकत नव्हत्या, तर त्या स्वतःचं लिखाण पुरुषांच्या नावाने पब्लिश करत होत्या. आज पॅलेस्टाईनमध्ये जे चाललंय, गाझामध्ये जे चाललंय, मी आत्ता येताना बघितलं की बायांनी अर्धनग्न मोर्चे काढले. त्याच्यावर खूप वाईट कमेंट येत आहेत. पण नग्नता देखील विद्रोहाचं एक माध्यम आहे. इथपर्यंत आपण समजू शकतो का? कदाचित. कळतंय? बाया रस्त्यावर आहेत, शोषणाचा विरोध करत आहेत. आणि असं काय होतं की गौरी लंकेश सारख्या, गौरी लंकेश नाव ऐकलं का युवतींना? नाही ना? आज सर्च करणार तुम्ही जाऊन, की जर्नलिस्ट, रायटर, लिहित्या बोलत्या बायांना एखाद्या गोळीच्या धाकाने निश्चित पाडावं, एवढा समाज का घाबरलेला आहे? तो कशाला घाबरतो याचं उत्तर तुम्हाला शोधून काढायचं. जर लोकशाही आहे तर लिहू शकतो ना, बोलू शकतो, मांडू शकतो, रस्त्यावर नाचू शकतो, स्ट्रीट प्ले करू शकतो, पथनाट्य करू शकतो, कवितेच्या माध्यमातून पटणाऱ्या न पटणाऱ्या गोष्टी सांगू शकतो ना. तुम्ही लोक बरोबर आहात का माझ्या ते तपासून बघा. तुम्ही लोक मानता या गोष्टीला की आज जर दीपा पवारने पोलादी बाया हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि पोलादी बायाच्या निमित्ताने ते 10% भारतीय जनसंख्येला रिप्रेझेंट करत आहे आणि उद्या जर कोणी थोबाडीत मारली माझ्या चौकावर तर ते बरोबर असेल का? की देशाचं नाव बदनाम होते तुम्ही भटक्यांबद्दल लिहिताय तर? तुम्ही भटके पाला ते सांगताय तर देशाचं नाव बदनाम होत आहे. मागे महाराष्ट्राला हगणदारी मुक्त महाराष्ट्राचं आपण घोषित केलं, आठवतं का? आता तुम्हाला वाटेल काय ते हे उदाहरण देत आहेत. आपले जैविक नीडचे उदाहरण आहे. पहिला शरीरापासून सुरुवात, मग बाहेरचं पॉलिटिक्स. पर्सनल इज अ पॉलिटिकल. कळतंय? जे व्यक्तिगत आहे तो सगळा राजकारणाचा भाग आहे. जे सामूहिक आहे ते तर आहेच आहे, पण जे व्यक्तिगत आहे तो पण राजकारणाचा भाग आहे. ओपन डेफिकेशन फ्री हा अर्थ कळतो तुम्हाला? हगणदारी मुक्त. 10% 86% लोकसंख्या ही पालात राहते, टॉयलेट्स नाही आहेत तिकडे. मग हे कुठे जातात शौचालय? उघड्यावर गेल्यावर सर बांद्रा आणि त्या रेल्वे स्थानकाजवळ एवढे ऍक्सिडेंट होत आहेत भटक्यांचे, दलितांचे, स्लम मध्ये राहणाऱ्यांचे, की लोक त्या ऍक्सिडेंटवर हसतात. माझ्या मताने जोक, मी येईल त्या मुद्द्यावर, जोक हा खूपच नीच प्रकार होत चाललेला आहे कोणत्याही गोष्टीला दाबण्यासाठी. डार्क ह्युमर इकडे किती पोरींना माहिती आहे? डार्क ह्युमर व्हेरी गुड. सांगा तुम्ही समजून, कधीतरी वसतिगृहामध्ये याची सेशन घ्या. समय राणा ना, डार्क ह्युमर आपल्याला माहिती असेल की माहिती नाही, पण डार्क ह्युमर नावाचं एक कॉमेडी शो चालतो. त्याला प्रमोट अजिबात करत नाही, पण मी माझी अस्वस्थता तुम्हाला शेअर करते की अशा पद्धतीने लोक बसलेली असतात आणि तिकडून समय राणा विचारतो आणि त्याचा मित्र विचारतो. एवढे अश्लील जोक असतात, म्हणजे एवढे खालच्या तराचे जोक तिकडे असतात की जर तुमचे आई वडील शारीरिक संबंध करत असतील तर तिकडे चॅलेंज दिलं जातं की तुम्ही ते अडवाल की तुम्ही त्याचे सहभागी व्हाल. सगळेजण हसतात, खूप कॉमेडी होते. ठीक आहे, माझी अस्वस्थता कुठे आहे? सर, डार्क ह्युमरला सपोर्ट करण्यासाठी युवा हॅशटॅग चालवतात. आय सपोर्ट समय राणा, आय सपोर्ट डार्क ह्युमर. किती चिंतेचा विषय हा. ज्यांनाही डार्क ह्युमर बद्दल माहिती आहे त्यांनी प्लीज त्याची माहिती घ्या. त्याच्याबद्दल आपण हॅशटॅग चालवतो, आहे की नाही? पण कुंभमेळ्यामध्ये बऱ्याच बायकांवर रेप झाले असं मी ऐकलंय. त्याच्याबद्दल एखादी लाईन आपण नाही लिहिली. बिल्किस बानूचा रेप झाला आणि त्याचे जे गुन्हेगार होते ते बाहेर आल्यावर लोकांनी आरती ओवाळली. त्याच्याबद्दल आपल्याला असं चुकचुकलं का नाही? ती माहिती पण नाही आपल्याला, हे की नाही? ती माहिती पण नाही. कळते का? आता तुमच्या नांदेडमध्ये घिसाडी समुदायाच्या पालवस्तीमध्ये राहणारी पोरगी रात्री शौचालयाला जाते, त्याच्यामध्ये तिच्यावर गँगरेप होतो. गावातली लोक दबाव आणतात
आणि तिची बॉडी जाळायला लावतात। घिसाडी समुदायाची लोक आंदोलन करतायत, कोणत्या मीडियाने ते दाखवलेलं नाहीये, कळतंय का? कशाला गेली पोरगी? शौचाला, हे की नाही? मग अशी ते जय जय महाराष्ट्र झालं ना, तर आजकाल माझी हिंमत होत नाहीये भारत माता की जय बोलण्याची, है ना? मातेचं रिप्रेझेंटेशन लावतो, पण 15 मिनिटाला एक रेप होतो। आता कुठेतरी रेप सुरू आहे, त्या रेपच्या FIR होतात आणि त्या रेपमध्ये सगळ्यात जास्त रेप कोणावर होतात? दलित पोरींवर आणि आदिवासी पोरींवर। भटक्यांचे तर नोंदी पण घेत नाही, पोलीस स्टेशन मध्ये पण जात नाही। माझी का शाबाश, असं मला हार्ट अटॅक देतात ते लोक, आहे की नाही? त्या नोंदी पण होत नाही। भारत माताची जय बोलताना असं माझ्या डोक्यामध्ये रिकॅप होतो की ज्या देशामध्ये शौचाला जाण्यासाठी गँगरेप सारख्या घटनांचा सामना करावा लागतो, त्याची जय बोलण्याच्या अगोदर आपण पोस्टमॉर्टम केलं पाहिजे की नाही? सामाजिक व्यवस्थेचं प्रश्न विचारले पाहिजेत की नाही? पोरीनं, माझी तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, मी काय येते जसं सरांनी सांगितलं, उद्या मला झोप पण नाही मिळणार आहे, मला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये लगेच व्याख्यानाला जायचं आणि हे खूप महान काम नाहीये, आमची कामं आहेत ती आम्हाला करावीच लागतील, कळते? माझा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही काय करणार आहात? महिला आंदोलनाला क्रिटिक करणार आहात की महिला आंदोलनाचं व्यक्तिगत स्तरावर, शैक्षणिक स्तरावर, कामाच्या ठिकाणी, सामूहिक स्तरावर, मैत्रीच्या ठरावर काही कृती आराखडे तुमच्याकडे आहेत? बाबासाहेबांचे कोट आहे, पण त्याला खूपच पॉलिटिकल वेटेज आहे की मी समाजाची प्रगती कोणाच्या प्रगतीने मापतो? महिलांच्या, बायांच्या प्रगतीने मापतो। म्हणजे बाबासाहेब तिकडे सरळ सांगतायत की महिलांना घेतल्याशिवाय जर तुमची प्रगती होत असेल तर ती प्रगती राखेच्या बरोबर आहे, त्याला काहीच मान्यता नाहीये, त्याला काहीच रेप्युटेशन नाहीये। आणि हा कोट आपण कसं काय सत्यात उतरवणार आहे? तर त्याच्यासाठी खिशामध्ये सुरी ठेवणं आणि पॉकेटमध्ये चटणी ठेवणं याने काही होणार नाही। कारण का दिल्लीमध्ये एक एक्झिबिशन लागलेलं, बलात्कार झालेल्या मुली महिलांच्या कपड्यांचं एक्झिबिशन होतं आणि तिकडे 2 महिन्याच्या बाळाच्या लंगोटीपासून 9 वारी साडी नेसलेल्या आजीबाईपर्यंत सगळ्यांच्या कपड्यांचं एक्झिबिशन होतं, कळतं? तर हा मर्दानगीचा जो अंधारलेली जी रात्र आहे, जी जाती विषमतेने येते, धर्माच्या विषमतेने येते, तुमचा काय याच्यामध्ये वाटा असणार आहे? आमचा थोडासा वाटा आम्ही घेतलाय आणि आणखी घेणार आहोत। प्रयत्न करू, चुकू, उभे राहू, परत शिकू। पण तुम्ही जर वसतिगृहामध्ये राहून फक्त स्वतःच्या शिक्षणापुरते लिमिटेड राहिला तर ते शिक्षण नाही, माझ्या मताने ती साक्षरता आहे, एका प्रकारची नोकरी घेण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी। पण देशाला ज्या साक्षरतेची गरज आहे ती साक्षरता ती नाहीये। त्याच्यासाठी थोडंसं हातामध्ये असलेल्या मोबाईलला नीट वापरायला शिकूया का? 4 लाईनीच्या भूमिका घ्यायला शिकूया का? हॅशटॅग लावताना सतसत विवेक बुद्धी वापरून ते करायला शिकूया का? अंधश्रद्धेला आपल्या ठिकाणी काही अंधश्रद्धा म्हणजे भाकड, जे बेसलेस आहे। जाती व्यवस्था सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे। कोण तोंडातून जन्मतं, कोण हातातून जन्मतं, कोण मांडीतून जन्मतं, कोण पायातून जन्मतं? किती बिनबुडाच्या संकल्पना आहेत याला आपण मानतोय, कळतंय? या अंधश्रद्धेतून जरी आपण बाहेर आलो तरी पुरेसं होईल। मी इकडे थांबते, मला माहिती की खूप वेळ झालेला आहे, पण तुमचा कार्यपाठ काय असेल महिला आंदोलनाचा? एक फेमिनिस्ट ऍक्टिव्हिस्ट म्हणून मी तुम्हाला विचारेल, मी नारीवादी आंदोलक आहे, आंदोलनजीवी पण आहे बरं का, काही लोकांना खूप लागतं आंदोलनजीवी, आम्ही आहोत। आणि याने मी तुम्हाला विचारते की तुमचा कृती आराखडा वसतिगृहात चर्चा करा आणि स्वतःची एनर्जी, स्वतःची एजन्सी याला सांभाळत असताना शेवटी मी सांगेन की संविधानामध्ये व्यक्ती हे डेफिनेशन फक्त ऍक्सेस करण्यासाठी नाहीये, एक्झिक्यूट करण्यासाठी पण आहे। काय बोलते मी, कळते का? फक्त उपलब्धी घेण्यासाठी नाही तर अंमलबजावणी करण्यासाठी पण आहे। आणि संविधानाच्या प्रतिमेतेचे ते 3 शब्द की आपण कसं करू हे मानवाधिकारांचं, संविधानाचं एवढं मोठं जे आपल्याला वारसा लाभलेला आहे, सामाजिक क्रांतीचा, आणि या संपूर्ण सार जे आहे त्याला अधिनियमित, आत्मार्पित, अंगीकृत कसं करू? आणि व्यक्ती या शब्दाला क्लेम करायचंय आपल्याला। आपण इक्वल सिटीजन आहोत, दुय्यम सिटीजन नाही आहोत, आपण इक्वल सिटीजन आहोत। जेवढं महत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बोटला आहे बरं का, भाता फुकणाऱ्या माझ्या आईच्या बोटला पण तेवढंच महत्व आहे आणि ही आपल्या संविधानाची ताकद आहे। शिव्या ऐकणाऱ्या लोकांना जेव्हा टाळ्या ऐकायला मिळतात तेव्हा मला लय ऑकवर्ड वाटतं, कारण संपूर्ण 30-35 वर्ष आप यहाँ पे क्यों हो, आप यहाँ पे क्यों रह रहे हो, यहाँ से खाली क्यों नहीं करते हो, गंदगी क्यों करते हो, आप होते हो तो चोरी होती है, हे ऐकत आमचा जन्म गेला। तुमच्या टाळ्यांचा मी सन्मान करते आणि एवढंच सांगेन की
तुमचं आमचं नाटक आहे. जय आंबेडकर, जय शिवराय या एका नाराला घेऊन आपण पुढे जाऊया आणि सगळ्यांना आपण सोबत ठेवूया. खूप खूप धन्यवाद आणि खूप सारं प्रेम तुम्हालाही की मला या सन्मानाच्या पात्र तुम्ही समजलं. धन्यवाद. ज्यांनी आपल्या कुटुंबापासून बदलाचं वारं या देशामध्ये आणलंय, त्यांनी कृतीतून दाखवलंय. त्यांची आई जेव्हा वारली तेव्हा त्यांच्या चारही बहिणींनी आईला खांदा दिला. खांदेकरी म्हणून त्यांनी आपल्या आईला खांदा दिला आणि आईच्या प्रेताला अग्नी देखील त्यांच्या बहिणींनीच लावला. ही एक सुरुवात आहे बदलाची. त्यांनी कृतीतून केले.